नमस्कार. आपण कार्यक्रमाला लगेच सुरुवात करत आहोत. मागे काही लोक अजून उभी आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी कृपया समोर येऊन बसावं. आज या पुस्तक प्रकाशनासाठी आवर्जून उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे, पुस्तकाची लेखिका आणि प्रकाशक या सगळ्यांना मी व्यासपीठावर निमंत्रित करते. डॉक्टर आनंद नाडकर्णी, लेखिका सानिया, पुस्तकाची लेखिका यशोदा वाकणकर आणि प्रकाशक रोहन प्रकाशनचे प्रदीप चंपानेरकर. आपण कृपया व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. रोहन प्रकाशन आणि संवेदना फाउंडेशन तर्फे आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आपल्या सर्वांना कार्यक्रम सुरू होतानाच विनंती करते की सगळ्यांनी आपापले मोबाईल्स कृपया सायलेंट मोडवर किंवा बंद ठेवूया. यशोदा वाकणकर हिने लिहिलेल्या मैत्री एपिलेप्सीशी या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आपण सगळेजण आज इथे जमलो. यशोदाशी, तिच्या कामाशी आणि ती आवर्जून जोपासत असलेल्या अनेक प्रकारच्या छंदांशी छान परिचित असणारे अनेक मान्यवर आज इथे मला समोर दिसत आहेत. व्यासपीठावर तर आहेतच. आज तिच्या ह्या पुस्तकाचं जे प्रकाशन होते त्या पुस्तकाचं, त्या विषयाचं महत्त्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एपिलेप्सी बद्दलची माहिती, आणि ती सुद्धा केवळ वैद्यकीय दृष्टिकोनातून नाही, तर ज्यांना ज्यांना एपिलेप्सीचा त्रास होतो त्या व्यक्तींना, एपिलेप्सी बरोबर ज्या व्यक्ती राहत आहेत मैत्री करून, त्या व्यक्तींना, त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना आणि अगदी त्यांच्या मित्रपरिवाराला सुद्धा व्यवस्थितपणे दिली जावी आणि ती सर्व अंगाने दिली जावी या उद्देशाने यशोदानी हे पुस्तक लिहिलेलं आहे. यशोदानी हे पुस्तक लिहिलं हे जास्ती विशेष आहे, कारण एपिलेप्सी काय असते ह्याचा अनुभव तिने घेतला आहे. तिच्याशी मैत्री करत, तिच्यावर मात करत ती आजवर इथे आलेली आहे. त्यामुळे हे एक महत्त्वाचं कारण आहेच. पण त्याच्यावर मात केल्यानंतर ती स्वतःपुरती थांबली नाही, तर तिने एपिलेप्सी सपोर्ट ग्रुप सुरू केला. संवेदना फाउंडेशनच्या माध्यमातून गेली 18 वर्ष जवळपास ती एपिलेप्सी, त्याच्या संदर्भातले अनेक विषय, अनेक प्रश्न या सगळ्यावरती काम करते. उत्तम टीम तिने जमवलेली आहे आणि ती आणि तिची टीम या सगळ्या विषयांवरती काम करते. त्यामुळे तिचे स्वतःचे अनुभव, संवेदनाच्या माध्यमातून काम करत असताना तिला आलेले अनुभव, आणि आपल्या सगळ्यांना माहिती ती उत्तम काउन्सिलर आहे, त्यामुळे काउन्सिलिंग करताना आलेले अनुभव, म्हणजे केवळ ज्यांना फक्त एपिलेप्सी असेच नव्हे तर त्यांच्या सभोवतालच्या माणसांचेही अनुभव, या सगळ्या अनुभवामधून तिने हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि हा पुस्तकाचा विशेष आहे. आता ह्याच्यामध्ये योगायोगाची एक गोष्ट झाली की रोहन प्रकाशनच्या आमच्या एका मीटिंगमध्ये, म्हणजे मला वाटतं साधारण पहिल्या लॉकडाऊनच्या आधी केव्हा तरी आमची एक मीटिंग झाली होती आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळेच होतो. म्हणजे आम्ही संपादक होतो, प्रदीप सर होते, रोहन सर होते, आणि चर्चा करत असताना प्रदीप सरांनी आणि रोहन सरांनी अशी कल्पना मांडली की तुम्हाला असं वाटत नाही का की एपिलेप्सी या विषयावरती एखादं पुस्तक आलं पाहिजे. रोहन प्रकाशनचा आरोग्यविषयक पुस्तकांचा विभाग खूप मोठा आहे. इतरही अनेक विषयांवरची पुस्तकं आम्ही प्रकाशित करत असतो. त्याच्यामध्ये चरित्र आहेत, आत्मचरित्र आहेत, सामाजिक राजकीय विषयांवरची पुस्तकं आहेत, कथा, कादंबऱ्या आहेत, आणि एकूणच संगीत, नाटक, चित्रपट या विषयाशी संबंधितही पुस्तकं आम्ही प्रकाशित करतो. तुम्ही जर रोहनचा कॅटलॉग बघितला तर तुम्हाला विषयांचं वैविध्य लक्षात येईल. तर तेव्हा असं सरांच्या बोलण्यामधून पुढे आलं की ह्या विषयावर आलं पाहिजे पुस्तक, ह्या विषयावरती मराठीमध्ये पुस्तक नाही आहे. आणि खरोखरच योगायोग असा झाला की हा विषय झाल्यानंतर काहीच दिवसात यशोदानी आमच्याशी संपर्क करून आम्हाला या पुस्तकाचं स्क्रिप्ट तिने आमच्या हातामध्ये ठेवलं, आणि त्याच्यानंतर अनेक दिवस, अनेक प्रकारच्या चर्चा, या विषयाच्या संदर्भामध्ये कोणते कोणते पैलू आले पाहिजेत याविषयीची तिची मतं, त्याच्यानंतर एकूणच पुस्तक निर्मिती ह्या दृष्टीने काही आमची मतं, त्याचं कव्हर कसं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये कोणते विषय परत परत आले पाहिजेत, म्हणजे रिपिटेशन जरी असली तरी
त्या पुनरावृत्तीची का गरज आहे, इतक्या सगळ्या विषयांची चर्चा झाली. त्याचा ब्लर कसा लिहिला गेला पाहिजे, त्याचं मनोगत कोण देईल, प्रस्तावना कोण देईल, असे सगळे विषयांचे झाले. आणि हा सगळा प्रवास होऊन आज हे पुस्तक इथे प्रकाशित होत आहे. प्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ, लेखक आणि वक्ते डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या हस्ते आज हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. ख्यातनाम लेखिका सानिया या कार्यक्रमासाठी आवर्जून बंगलोरहून उपस्थित आहेत. या दोघांची उपस्थिती फार औचित्यपूर्ण आहे, कारण यशोदाच्या कुटुंबाशी त्यांचा कित्येक वर्षांचा संबंध आहे, ऋणानुबंध आहे. यशोदाला मोठं होत असताना त्यांनी बघितलेलं आहे. ती म्हणजे केवळ एपिलेप्सीवर मात अशा पद्धतीने नाही, पण एकूण तिचं काम आणि चौफेर आता तिची जी वाटचाल चालू आहे त्या सगळ्या वाटचालीचे ते खूप जवळचे साक्षीदार आहेत आणि आस्थेने त्यांनी ही वाटचाल फार पाहिलेली आहे. त्यामुळे आपण दोघंही आज इथे उपस्थित राहण्याचा विशेष आनंद आहे. कार्यक्रमाची सुरुवात आपण या मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. संवेदना फाउंडेशनच्या राधिका देशपांडे यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरच्या मान्यवरांचं स्वागत करावं. प्रथम डॉक्टर आनंद नाडकर्णी. डॉक्टरांचं काम आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मनोविकार तज्ज्ञ म्हणून अनेकांच्या मानसिक स्वास्थ्याची ते काळजी घेत असतात, पण मनस्वास्थ्याशी निगडीत अनेक प्रश्नांमुळे समाज स्वास्थ्य बिघडू नये याचीही काळजी ते वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे घेत असतात. आणि मला सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये असं वाटतं की समाज स्वास्थ्यासाठी काम करणारे अनेक लोक आहेत, अनेक संस्था आहेत. या सगळ्यांना शाबासकीची थाप देण्यासाठी ते नेहमी अग्रेसर असतात. आणि इतकंच नाही तर त्यांच्या खूप व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून ते या उपक्रमांमध्ये सहभागी सुद्धा होत असतात. मी मगाशी म्हटलं तसं सानिया आणि यशोदा यांचं एक खास नातं आहे. आपण सानियांच्या लेखनाचे वाचक आहोतच, एक ठाम भूमिका मांडणारी लेखिका म्हणून आपण त्यांना ओळखतो. त्या स्वतः एक उत्तम काउन्सिलरही आहेत. मानवी नातेसंबंध आणि गुंतागुंत याविषयीच्या संवेदनशीलतेने त्या लिहितात. मला वाटतं काउन्सिलर म्हणून त्याच संवेदनशीलतेने ते त्यांची उत्तर करत असणार आहेत नक्कीच. स्नेहा सोसायटी फॉर काउन्सिलिंग या स्वयंसेवी संस्थेसाठी त्या काम करतात. राधिकाला मी विनंती करते त्यांचं स्वागत करावं. पुस्तकाची लेखिका यशोदा. कमर्शियल आर्टिस्ट, संवेदना फाउंडेशन स्थापन करून एपिलेप्सीच्या संदर्भात काम करणारी, एक उत्तम काउन्सिलर, विपश्यनेची साधक, संगीताचे अभ्यासक आणि छान डोळस आणि सुजाण असा प्रवास करणारी. मी मुद्दामून या सगळ्या गोष्टी आता इथे सांगितल्या, पण आमच्या पुस्तकामध्ये आम्ही तिचा जो परिचय दिला आहे त्याच्यामधलं एक वाक्य मला सगळ्यात जास्त आवडले आणि ते मी इथे सांगणार आहे. तिच्या परिचयातलं ते वाक्य असं आहे की यशोदाला माणसं जोडायला आवडतं. मला असं वाटतं की जे काही इंग्लिशची ओळख असेल ती एका वाक्यामधनं तिची झालेली आपल्याला. राधिका यशोदाचंही स्वागत करेल. अतिशय ॲस्थेटिकली पुस्तकांची निर्मिती करणारे प्रकाशक म्हणून प्रदीप चंपानेरकर यांची ओळख आहे. पुस्तकाचं बाह्यरूप म्हणजे पुस्तक हातात घेतल्यानंतर ते जितकं सुंदर दिसलं पाहिजे याच्याबद्दल ते कमालीचे काटेकोर असतात, तेवढेच ते आतला आशय, त्या विषयाचं महत्त्व, त्या विषयाचं जी एक औचित्य या सगळ्याविषयीही फार ठाम असतात. अगदी शैलीपासून त्यांची नजर पुस्तकावर फिरत असते. थोडक्यात प्रत्येक पुस्तकाच्या मागे एक प्रकाशक म्हणून त्यांचा स्वतःचा काहीतरी विचार असतो. या निमित्ताने मी प्रदीप चंपानेरकर यांचंही स्वागत करण्याची विनंती राधिकाला करते. सर ललित लेखनही करतात, त्यामुळे लेखक प्रकाशक अशी ओळख करून द्यायला हवी. यानंतर एक खूप विशेष स्वागत आम्ही करणार आहोत. या पुस्तकाचं मुखपृष्ठ जर तुम्ही बघितलं तर ते अतिशय देखणं आणि तितकंच अर्थपूर्ण झालेलं आहे. आणि हे मुखपृष्ठ केलेलं आहे प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी. रोहन प्रकाशन आणि त्यांचा अनेक वर्षांचा ऋणानुबंध आहे. आमच्या अनेक पुस्तकांची मुखपृष्ठही त्यांच्या रंगरेषांमधून उतरलेली आहेत. आणि नुकताच त्यांना बलराज सहानी फाउंडेशन आणि साहिर लुधियानी फाउंडेशन यांच्यातर्फे सत्यजित राय यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. अभिनंदन.
मुलाखत इथे ऐकणार आहोत. आणि ही मुलाखत घेणार आहे वीणा गोखले. वीणा गोखले यशोबरोबर त्यांचा अनेक वर्षांचा गुणानुबंध आहे. देणं समाजाचा हा एक खूप उत्तम उपक्रम त्या चालवतात. मी विनंती करते यशोला की वीणा गोखले यांचंही स्वागत करावं. संवेदना फाउंडेशनतर्फे काम करत असताना अनेक लोकांचं सहकार्य यशोला आणि त्यांच्या टीमला मिळतं नेहमी. तर यांच्यापैकी एक अत्यंत महत्त्वाची व्यक्ती आज इथे आलेली आहे. श्री अजय साठे यांना मी विनंती करते त्यांनी आमचं स्वागत स्वीकारावं. बजाज तर्फे संवेदनाला मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं जातं. या पुस्तकाचं नाव मी मुद्दामून वारंवार सांगतेय, मैत्री एपिलेप्सीशी. ती केवळ मात नाही आहे, तो सामना नाही आहे, ती मैत्री आहे. आणि या पुस्तकामधलं पहिलंच प्रकरण यशोनी याच नावाने लिहिलेलं आहे. सकाळी सकाळी गॅलरीत बसून गुलाबी आकाशाकडे बघायला किती छान वाटतंय. माझी लाडकी झाडं हसत हसत मला शुभेच्छा देत आहेत, कारण आजचा दिवस आहेच तसा स्वच्छ, सुंदर, प्रसन्न. आज 2 जुलै 2022. आज आहे माझ्या पुनर्जन्माचा वाढदिवस, 19वा. एपिलेप्सी या व्याधीसाठी माझ्यावर करण्यात आलेल्या ब्रेन सर्जरीला आज 19 वर्ष पूर्ण होत आहे. माझ्या आयुष्यातल्या सर्जरीच्या आधीच्या 23 वर्षात मला भरपूर फिट्स आल्या, पण पुनर्जन्मानंतरची 19 वर्ष अशी गेली की ज्यामध्ये एपिलेप्सीची एकही फिट मला आलेली नाही. आधीच्या 23 वर्षात मला दर महिन्याला कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 10-12 फिट्स येत. मला हे फिट्स किंवा झटके आलेच नाहीत असा एकही महिना नव्हता. त्यामुळे सर्जरीनंतरचं हे फिट्स विरहित आयुष्य मी आनंदाने स्वच्छंदीपणे बागडत आहे. चित्र काढतेय, गाणं म्हणतेय आणि मुख्य म्हणजे मी आता एपिलेप्सी सपोर्ट ग्रुप चालवते. इतकी वर्ष मी एपिलेप्सी या व्याधीशी जी झुंज दिली त्याचं हे फळ आहे. पण झुंज कशी म्हणता येईल? ती तर माझी एपिलेप्सीशी झालेली मैत्रीच होती. ज्या मेंदूच्या व्याधीने मला खूप काही दिलं, खूप शिकवलं, माझा स्वभाव बदलला आणि माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलला, त्याला मैत्री म्हणायचं नाही तर मग काय म्हणायचं? 1 जुलै 1980. 7.5 वर्षांची होते. नुकतीच 4थीत गेले होते. शाळा सकाळची असायची. त्या दिवशी शाळेत मला थोडं दमल्यासारखं वाटलं, म्हणून मधल्या सुट्टीतच मी घरी निघून आले. तेव्हा आई हॉस्पिटलला गेली होती आणि बाबा गावाला गेला होता. मला सांभाळणाऱ्या बाई होत्या. आमच्यासमोर तेव्हा आमचे काका काकू राहायचे. काकूच्या हॉलमध्ये मी जाऊन बसले आणि मला एपिलेप्सीचा पहिला जोरदार झटका आला. सुरुवातीला अर्धवट गोंधळलेल्या स्थितीत होते. नंतर डोळे पांढरे करून चक्करून बेशुद्ध पडले. काकूने आणि मला सांभाळणाऱ्या बाईने उचलून रिक्षात घातलं आणि हॉस्पिटलमध्ये नेलं. आई सुद्धा तिथेच आली. संध्याकाळी मी शुद्धीत आल्यावर जेव्हा पहिल्यांदा डोळे उघडले तेव्हा पाहिलेला आईचा हसरा चेहरा, त्यामागे उभी असलेली आजी, हे दृश्य मला आजही स्पष्ट आठवतं. तसंच संध्याकाळी डिस्चार्ज मिळाल्यावर घरी जाताना रिक्षात शाल लपेटून आईच्या खांद्यावर डोकं ठेवलेली मी, शेजारी माझी ताई मुक्ता, हेही आठवतं. आमच्या घरातलं वातावरण पहिल्यापासूनच खूप सकारात्मक. आई बाबा आम्हाला कुठल्याही गोष्टींचा आनंद घ्यायला शिकवायचे. त्यामुळे आणि वयही लहान असल्यामुळे मला कधी या एपिलेप्सीसह फारसं दुःख वगैरे झाल्याचं आठवत नाही. फिट आल्यावर मी कधी पडायचे नाही. मेडिकलच्या भाषेमध्ये ती कॉम्प्लेक्स पार्शल सीझर अशी असायची. मी तिथल्या तिथे कन्फ्यूज स्थितीत असायचे अर्ध्या मिनिटासाठी. 10 मिनिटात पूर्ण नॉर्मल झाल्यावर मी लगेच रुटीन सुरू करायचे. आई बाबा ताई सुद्धा काहीच झालं नाही असं नेहमीसारखं असायचे. मला वाईट तर वाटायचंच नाही, उलट मी रोज औषध घेण्याची, इतरांकडून वेगळी वागणूक मिळण्याच्या हुशारकीच मागायचे.
सुरुवातीची काही वर्ष मी फक्त त्या काळच्या गार्डिनरच्या गोळ्या घ्यायचे. सकाळी 5 मिलीग्रॅम, रात्री 10 मिलीग्रॅम. माझ्या सकाळच्या आणि रात्रीच्या गोळ्या घेण्यात काही घोटाळा होऊ नये म्हणून बाबांनी 2 प्लास्टिकच्या डब्या केल्या होत्या. एकीवर त्यांनी सूर्याचं चित्र काढलं होतं आणि एकीवर चंद्र चांदण्याचं. सूर्याच्या चित्राच्या डब्यातली गोळी घ्यायची सकाळी आणि रात्री चंद्राच्या. बाबाच्या या सूर्यचंद्राच्या चित्राच्या कल्पनेमुळे मी अत्यंत उत्साहाने औषध घ्यायचे. आमच्या घरात पीठ येणं हा शब्द कधीही वापरला गेला नाही. आम्ही चक्कर आली किंवा त्रास झाला असं म्हणायचो. त्रास झाला असं म्हटल्यामुळे त्याची तीव्रताही कमी व्हायची आणि एखाद्या दिवशी जर आई नसताना पीठ आली तर नंतर आई आल्यावर मी आई आज जरा त्रास झाला हा इतक्या सहजतेने तिला सांगायचे. प्रत्यक्ष दमणूक, हताशपणा हा जरी असला तरी या सौम्य शब्दानेही बरं वाटायचं. आई बाबांनी माझे बैठे छंद वाढवले. चित्र काढणं तर ताईचं आणि माझं सुरूच होतं. आई बाबांनी मला तेव्हाच गाण्याच्या क्लासला घातलं. शास्त्रीय संगीताकडचा माझा कल बघून एवढ्या लहानपणी मिरजेचा तंबोरा भेट दिला. एकीकडे एपिलेप्सीचे झटके नियमित येत होते, पण त्याच वेळी या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुरू होत्या. त्यामुळे आपल्याला खूप मोठा आजार वगैरे आहे, आपल्यावर खूप बंधन आहेत, काहीपेक्षा मार्क कमी पडतायत अशी कुठलीही खंत मला कधीही वाटली नाही. तुमच्या लक्षात आलं असेल यशोच्या पहिल्याच प्रकरणामधला हा काही निवडक भाग होता. या भागावरूनच हे पुस्तक किती सकारात्मक आणि एक आश्वासक विचार आपल्या सगळ्यांना देतं हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल. आता या कार्यक्रमामधला महत्त्वाचा भाग पुस्तकाचं प्रकाशन. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांना मी विनंती करते मैत्री एपिलेप्सीशी या यशोदा वाकडकर हिने लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन करा. मैत्री एपिलेप्सीशी यशोदा वाकणकर लिखित रोहन प्रकाशन प्रकाशित पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी ऐकलं. थँक्यू सर. यानंतर आपण या सगळ्यांच्या मुलाखत आपण ऐकणार आहोत. त्यामध्ये 2-3 गोष्टी मला सांगायच्या आहेत. आज प्रकाशित झालेलं हे पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने बाहेर विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि मूळ 260 रुपयांचं हे पुस्तक आज सवलत मूल्यामध्ये 200 रुपयाला उपलब्ध आहे. याच्या जोडीला एक नवीन कल्पना इथे मांडावी असं आम्हाला सगळ्यांना वाटलं. जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम होतात तेव्हा त्यांना वेगवेगळ्या प्रकारे सहकार्याची गरज असते. तर त्यामुळे आपल्यापैकी कुणाला किंवा आपल्या परिचितांमध्ये कुणाला या पुस्तकाच्या प्रती घेऊन कुणाला भेट द्यायची असतील किंवा आपल्या संस्थेसाठी तुम्हाला याची खरेदी करायची असेल तरीही तुम्ही रोहन प्रकाशनशी किंवा यशोदाशी संवेदना फाउंडेशनशी जरूर संपर्क साधा. कारण अशा पद्धतीने पण आपण सहकार्य करू शकतो हे खरंच आहे. आणि एक मला अजून इथे एक औपचारिकता पूर्ण करायची आहे ती म्हणजे आभाराची. कारण मुलाखत झाल्यानंतर मी काहीच बोलणार नाही आहे. जरी ती औपचारिकता असली तरी आपल्या लोकांना थँक्यू म्हणणं केव्हाही छान वाटतं आपल्याला. आज या समारंभासाठी डॉक्टर आनंद नाडकर्णी आणि सानिया आवर्जून उपस्थित राहिले. मी रोहन प्रकाशन आणि संवेदनातर्फे तुमचे खूप आभार मानते, मनापासून आभार मानते. तुम्ही सगळेजण यशोदाच्या कामाशी तर परिचित आहातच, पण मी म्हटलं तसं खरोखर तिने इतकी माणसं जोडली आहेत की तिच्या प्रेमासाठी तुम्ही सगळेजण इथे आला. मी तुमच्या सगळ्यांचेही आभार मानते. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींचे आभार मानते. निवाराचे आभार मानते की त्यांनी सगळ्या सोयी आम्हाला इथे करून दिल्या.
आणि यानंतर पुढची सगळी सूत्रं मी वीणा गोखले यांच्याकडे सुपूर्द करते. आपण हा गप्पांचा कार्यक्रम ऐकूया. थँक्यू. मंडळी नमस्कार. आपल्याला कुठलाही आजार झाल्यानंतर किंवा त्या आजारातनं बरं झाल्यानंतर पुन्हा त्या आजाराचा विषय सुद्धा आपल्याला नकोसा होतो. म्हणजे आपण उत्सुक नसतो त्या आजाराविषयी बोलताना फारसं, पण इथे तर यशोनं त्या आजाराशी चक्क मैत्री केलेली आहे. आणि इतकंच नाही तर तो जो एपिलेप्सी सहित झालेला तिचा जो प्रवास आहे, या प्रवासाचं वर्णन करणारं पुस्तक तिला काढावं असं वाटलंय आणि ते पुस्तक लोकांपर्यंत पोहोचवावं, त्याचा अनुभव आहे ते अनुभवांचं शेअरिंग व्हावं, ही तिची एक छान इच्छा मला त्याच्यामध्ये दिसते. खरोखर हे सगळं अचंबित करणारं वाटतं मला. बरं, हे पुस्तक नुसतं शास्त्रीय माहिती देणारं, जसं आता नीता म्हणाली की नुसती त्याची माहिती देणारं एपिलेप्सीचं पुस्तक आहे का? नक्कीच नाही. खरं तर ती एक हळूहळू उलगडत जाणारी कथा आहे. ज्या कथेची जी भाषा आहे ती अत्यंत ओघवती आहे, प्रवाही आहे, प्रभावी आहे आणि उत्कंठा वाढवणारी आहे. आणि मला वाटतं हेच या पुस्तकाचं यश असावं की ते वाचावंसं वाटतंय हातामध्ये घेऊन. आपल्याला या पुस्तकाविषयी, एपिलेप्सीविषयी आपण या सगळ्या मान्यवरांकडनं आता जाणून घेणार आहोतच. सुरुवात करते अर्थातच यशोपासून. यशो, आपल्याला कुठल्याही पहिल्या गोष्टीचं फार अप्रूप असतं, खूप कौतुक असतं, प्रेमही असतं. आज तर तुझं हे पहिलं पुस्तक प्रकाशित होत आहे. नक्कीच कुतूहल आहे मनामध्ये, काय होणार आहे, कसा रिस्पॉन्स मिळणार आहे. आणि अनेक भावभावना आता तुझ्या मनामध्ये नक्कीच दाटल्या असणार आहेत. तर नेमकी आत्ताची तुझी मनस्थिती आणि भावना. वीणा, खरं खूप छान वाटतंय मला की म्हणजे असं आजकालच्या भाषेत खूप भारी वाटतंय म्हणतात, तसं भारी वाटतं एकदम. तर कारण पुस्तक येणं ही इतकी सुंदर गोष्ट आहे, तर ते पुस्तक आल्यावरच तुम्हाला कळतंय असं मला वाटतंय. कारण आपले जस्ट एक पेपरमध्ये लेख येतात, त्यालाही व्हॅल्यू आहे, पण फेसबुकवर तर किती मी कॅज्युअली लिहिते, तर ते आपण काही त्याच्यात संपादन नाही की काही नाही, आपण हवं तसं आपलं लिहित बसतो. पण हे पुस्तक येतंय ते इतक्या जणांनी संपादित केलं आहे, इतकं छान आणि ऑथेंटिक आहे. शिवाय आपण हे शेकडो लोकांपर्यंत पोहोचणार आहोत, त्या शब्दांची आपल्याला जबाबदारी आहे. इतकं आपण ते व्यवस्थित हे करतोय, तर असं पुस्तक छापून येणं आणि त्याचं प्रकाशन होणं हे मला खरंच खूप छान वाटतंय. पण तू म्हणालीस तसं की ॲट द सेम टाईम आज इथे आई बाबा नाही, याची एक प्रकारे मनात खंत आहे. पण मला आई बाबा नाहीत याचं खूप दुःख होऊन रडू येण्यापेक्षा मला खूप कंटेंट फिलिंग आहे की ते जितके जगले तितकं इतकं काही देऊन गेले आपल्याला आणि इतकं सारं त्यांनी आपल्याला दिलं आहे, मला एकटीलाच नाही तर आपल्या सगळ्यांना. तर त्यामुळे ते आज नाही याचं दुःख आहे, पण तरी कंटेंट फिलिंग आहे. आणि वीणा, मी एक प्रत्येका प्रसंगाला तोंड देण्याची एक ढाल असते, तर तसं आई बाबा नाहीत ह्या प्रसंगाला तोंड देण्याची माझी एक इमॅजिनेशनची ढाल आहे. तर ती मी तुम्हाला सांगते की कसं होतं की जेव्हा आपले आईवडील जातात तर मग आपण इमॅजिन करतो आता काय झालं असेल, ते कुठे असतील वगैरे. तर मी इमॅजिन केलं की ते दोघं आता स्वर्गात भेटले असतील, कारण आईला जाऊन 25 वर्ष झाली, बाबा आता गेलं. मग मला छान वाटायला लागलं की आता ते दोघं भेटले असतील, त्यामुळे इव्हन सासू सासरे पण गेले, सगळे गेले. तर मग माझं इमॅजिनेशन असं आहे की ते सगळे आता स्वर्गात भेटले असतील आणि छान चहा पीत लाईव्ह हा प्रोग्राम बघत असतील. हे मला छान वाटतंय. आपण जे सकारात्मकता मगाचपासून बोलतोय म्हणजे काय, तर ती ही सकारात्मकता. आणि खरंच यश, मला इथे आत्ता असं आठवत आहेत 2च गोळी बाबाच्या, ज्या आजाराशी तू सामना केलास त्या आजाराच्या संदर्भात बाबा नेहमी म्हणायचा, असू दे आजार, असू दे आजार, त्याला नाही हो भेदार, त्याला समजून घेऊन छान जगायचं आहे. तर हे जे छान जगणं आहे ना, हे छान जगणं म्हणजे काय, तर आता यशोने आपल्यापुढे हा एक छान काय म्हणूया, एक छान उलगडून दाखवलेला आहे तो तुझा जो काही एक पॉझिटिव्हिटी आहे ती. हे पुस्तक जे आहे ते मगाशी नीताने सांगितलं आहे, रोहन प्रकाशननी प्रकाशित केलेलं हे पुस्तक आहे.
प्रदीप चंपानेरकर सर इथे आहेत. रोहन प्रकाशांनी मगाशी उल्लेख झाला, अनेकविध विषयांवरची पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. पण सर, एपिलेप्सी सारखा थोडासा हा नाजूक आहे, अवघड आहे हा विषय. ह्या विषयावरचं पुस्तक प्रकाशित करावं असं एकतर का वाटलं तुम्हाला, आणि ते प्रकाशित करत असताना काही खास असे अनुभव आले का तुम्हाला? हो, निश्चितपणे. एकतर मला वाटतं हा प्रश्न म्हणजे पुस्तकाची निवड करणं प्रकाशनासाठी हा मला वाटतं $1 मिलियन प्रश्न असतो, की त्याच्यामध्ये एवढे पॅरामीटर्स असतात की आपण पुस्तक प्रकाशित करायचं का नाही हा एक मोठा निर्णय असतो. आणि अनेक वेळा असं होतं की एखादा प्रतिदेश लेखक असतो, तर त्याचं पुस्तक समजा आपल्याला फारसं रुचलं नाही तर आपण नाही कसं सांगायचं हा एक प्रश्न असतो. परंतु अनेक वेळेला आम्ही ह्याच्यामध्ये एक सिस्टीम रोहन प्रकाशनामध्ये फॉर्म केलेली आहे की प्रत्येक मॅन्युस्क्रिप्टचं हस्तलिखिताचं एक इव्हॅल्युएशन करायचं. तर आमच्याकडे एक संपादक म्हणून मंडळी आहेतच, तर त्या विषयाप्रमाणे त्याच्यामध्ये एक्सपर्टीज आहे, तर त्या विषयाच्या संपादकाकडे मॅन्युस्क्रिप्ट सोपवलं जातं आणि त्याप्रमाणे एक नंतर ग्रुप डिस्कशन निर्णय होतो. अनेक वेळेला असं होतं की मेजॉरिटी माझा मुलगा पण त्याच्यामध्ये त्या सगळ्या निर्णय प्रक्रियेत असतो. तर अनेक वेळेला असं होतं की अनेकांचं म्हणणं असतं की हे नको करूया किंवा हे याला फारसा काही विक्री होणार नाही असं पण असतं. परंतु अनेक वेळेला काही वेळा तरी निदान काही वेळा तरी माझे एक डिस्क्रिप्शन वापरतो की नाही हे असं असलं तरी मी हे पुस्तक प्रकाशित करूया. जसं आता एक नुकतंच एक 6 महिने वर्षापूर्वी असं झालं की आनंद तरंगीकरांचं एक पुस्तक होतं, रोजगार निर्मितीची दिशा. ते सगळं प्लॅनिंगवर आणि असं होतं, सर्वसामान्य माणसांचा त्याचा उपयोग नव्हता. तेव्हा आमच्या टीम म्हटलं की हे पुस्तक करण्यात काही अर्थ नाही आहे. पण आनंद तरंगीकरांसारख्या अभ्यासू माणसाचा जेव्हा इतकं अभ्यासपूर्ण पुस्तक जेव्हा माझ्याकडे येत असते, तेव्हा एक समाजाच्यासाठी किंवा त्या कन्सर्न लोकांकडे हा विषय पोहोचावा एवढ्यासाठी आता मी डिस्क्रिप्शन वापरून पुस्तक प्रकाशित केलं. यशोदाच्या बाबतीत सांगायचं तर मला असं वाटतं की आम्हाला हे डिस्क्रिप्शनचा हे करावाच लागला नाही. इतका तो टीममध्ये आमच्या युनानिमस निर्णय होता की असं आपण हे पुस्तक करूया. ह्या पुस्तकात थोडी पाठवून निदानपणे सांगितली की एका आमच्याच मैफलच्या सोहन साहित्य मैफलच्या एका कार्यक्रमामध्ये यशोदानी माझ्याशी ओळख करून घेतली. माझी काय ओळख नव्हती. मला भेटायचं म्हटलं ठीक आहे भेट तू यशोदा वापरतात. ओके. ते आली आणि मला विषय सांगितला. तोपर्यंत मी खरंच नव्हतो की मला ती अनिल अवतरणाची मुलगी आहे हे मला माहिती नव्हतं. तेव्हा निर्णय प्रक्रियेत अनिल अवतरणाचं नाव आहे असा कोणता माझ्यावर प्रेशर असं नव्हतं. आणि तिने एक 2 प्रकरणं माझ्याकडे ती दिली आणि ती वाचून काय प्रश्नच नव्हता. उत्कृष्ट लिखाण होतं. आणि मुख्य म्हणजे मला असं वाटतं की तो विषय जो होता, मग अशी विद्यार्थी पण सांगितलं की आमच्या मनात असे काही विचार असतात की या विषयावर एक सर्वसामान्य लोकांसाठी पुस्तक यायला हवं. मग त्याचा खप किती होईल काय होईल हा फारसा विचार आम्ही करत नाही काही वेळेला तरी. तेव्हा आम्हाला असं वाटतं की या पुस्तकाची गरज आहे समाजामध्ये. आणि यशोदासारख्या व्यक्तीने जिने हे सगळं अनुभवलं आहे आणि त्याच्यातून ती त्या सगळ्या एवढ्या वर्षाच्या युद्धच असं ते आहे त्याला सामना करून इतक्या जिद्दीने त्याच्यातून बाहेर आली. अर्थात तिच्या सगळ्या कुटुंबाचं मित्रमंडळींचं सगळ्यांचं तिला पाठबळ होतच होतं. परंतु तिने ज्या रीतीने त्याच्यातून ती बाहेर आली. आणि मग तुम्ही जसं म्हणाला की हेच आपला आधार पण स्पष्टपणे लोकांपुढे मांडणं ह्याच्यासाठी एक धीटपणा लागतो तो त्याच्यामध्ये आहे.
त्याच्यानंतर काही दिवसांनी माझ्याकडे पूर्ण मॅन्युस्क्रिप्ट आला, तेव्हा आमचा त्याच्यानंतर आराखडा त्यांनी पाठवला होता. तर आराखडा उत्तम होता, काय प्रश्नच नाही आहे. आणि सर्वसमावेशक असं ते पुस्तक होतं. तर मला वाटतं ह्या पुस्तकाची अनुक्रमणिका जरी बघितली तर आपल्याला कळतं की हा विषय किती अँगलनी तिने तो ॲड्रेस केलेला आहे. तर त्या दृष्टीने आम्हाला हे पुस्तक महत्त्वाचं वाटलं. मी ह्या पुस्तकाचं संपादन नीता कुलकर्णीवर सोपवलं आणि तिने जी उत्तम तिची भूमिका पार पडली. आणि सर्व झाल्यावर लॉकडाऊन सुटल्यावर वगैरे 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 नीता माझी आणि यशोदाची मिटिंग झाली. काही सूचना होत्या, काही ॲडिशन, काही सुधारणा, त्या यशोदाने अगदी मनापासून ॲक्सेप्ट केल्या आणि सुरळीतपणे पुस्तक काढलं. पुस्तकाची थोडक्यात सांगायचं म्हटलं तर मला ते त्याचे अनेक पैलू आहेत त्या पुस्तकाला. की मुख्य म्हणजे तिचा अनुभव आहे आणि मुख्य म्हणजे तिने महत्त्वाचं काही नुसते अनुभव नाही तर तिने त्याच्यानंतर ती संवेदना फाउंडेशन जी फॉर्म केली त्याच्यासाठी तिने मला वाटतं MA केलं सायकोलॉजीमध्ये आणि मुख्य म्हणजे एपिलेप्सी केअर डिप्लोमा घेतला. तर हा सगळा नुसता अनुभव नाही आहे, त्याच्यात मागे एक चांगला अभ्यास आहे, तो महत्त्वाचा वाटला. आणि लिखाणाविषयी म्हटलं तर मला असं वाटतं की विषय तर महत्त्वाचा आहेच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यात एक सामाजिक उपयोगिता आहे. आणि तिसरी गोष्ट मला जास्ती महत्त्वाची वाटली की लेखनात एक प्रकारचं नाविन्य आहे. हे पुस्तक उपयोगी पुस्तक वाचतोय असं वाटतच नाही आपल्याला. तेव्हा त्याचा प्रसार होणं हे जास्त सोपं होईल. कारण ज्याच्या घरात एपिलेप्सीचा त्रास नाही आहे त्याला पण हे पुस्तक वाचावंसं वाटेल, वाचत जाईल तो. आणि मग कोणाला समजा आवश्यकता असेल तर त्याला तो रेकमेंड करू. तर ही सगळी भूमिका मला तिकडे प्रकाशन करण्यापूर्वी ही वाटते. एक प्रकाशक म्हणून ही भूमिका खरंच खूप मला स्तुत्य वाटते. कारण सध्याच्या काय म्हणूया बाजारीपणामध्येच जो सगळीकडे वाचलेला आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचं पुस्तक काढणं ही खरंच मोठी रिस्क आहे असं. कारण याच्यात फायनान्शियल माहिती नाही ना आपल्याला काय घडणार आहे पुढे काय नाही आहे. पण तरीही तुम्ही हा निर्णय घेतला याबद्दल खरंच आपण रोहन प्रकाशनचे संस्थान खरंच कौतुक करूया. या पुस्तकाला अत्यंत सुंदर अशी प्रस्तावना लिहिली आहे सानिया यांनी. आपल्याला लेखिका काउन्सिलर म्हणून त्या माहिती आहेतच. लहानपणापासून यशोला त्या ओळखतात. म्हणजे यशो तिच्या मनामध्ये जे प्रश्न यायचे ते प्रश्न जितक्या निसंकोचपणे आईबाबाशी विचारायची, आईबाबाला विचारायची, तितक्याच निसंकोचपणे ती सानियांना पण विचारायची. पत्र लिहायची ती त्यांना आणि त्यासुद्धा उलट पत्र लिहून तिला त्या पत्राचं उत्तर लिहायचं छान मार्गदर्शन सुद्धा त्या करायच्या. तर सानिया हे पुस्तक वाचताना आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं ह्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिताना की जे यशोनी काढलेलं पुस्तक आहे तर त्यावेळेला काय भावना येत असतील मनामध्ये. कारण तुमच्या दोघींचं एक सुंदर नातं आहे. हे नातं म्हणजे तिथे मध्ये आलं का? हो, आता तुम्ही म्हणाल तर अगदी खरं आहे की पुस्तक वाचताना मला समाधान तर झालं. मी तिचे ते लेख वेळोवेळी वाचत होतेच आणि तिच्याशी माझा चांगला संवादही होता. त्यामुळे तिनं ते लिहावं, त्याचं पुस्तक व्हावं अशी माझी इच्छा तर होतीच खूप वर्षांची. आणि हे सगळे लेख एकत्र वाचताना मला प्रत्येक खूप काही लक्षात आलं. म्हणजे आमचं सुंदर नातं आहे आणि ते सगळं तर आहेच, पण त्याकरता मी प्रस्तावना लिहिली असं नाही. तर मला असं वाटतं की फार महत्त्वाचं आहे. एक तर त्याला लेखनात आपण म्हणाले तसं लालित्य तर आहेच, पण एक संवेदनशील कलावंत असं जे तिचं मन आहे ते त्यातून दिसतं. आणि तेवढंच नुसतं नाही तर त्यातला तुझा दृष्टिकोन आहे, आपण कसं आयुष्याकडे पाहिलं पाहिजे हे म्हणजे त्या लहान मुलीला माझ्यावरची वयाने अतिशय लहान असल्यामुळे तिला मुलीसारखीच मानते की तिनं हे सगळं सांगावं. आणि मला असं वाटतं अरे आपल्याला शिकण्यासारखं किती आहे. म्हणजे ते इतरांकडे तर ते म्हणजे आहेच आहे. तेव्हा ही केवळ ती केलेली आजाराशी मैत्री आहे, केवळ तसं तिनं ते विभावून नेलं हे आहे आणि फक्त तिनं ती फाउंडेशन केलं त्याच्याबरोबरचं केवढे तिची कामं आहे हे तर सगळं आहेच. तर सगळ्यात महत्त्वाची मला अशी गोष्ट वाटते की आपण आयुष्याकडे कसं बघितलं पाहिजे. तो आजार असो नसो, तुमच्या अंगात काय गुण असतील,
त्यांच्यातच ते असतात आणि ते कसं तुम्ही त्याकडे सकारात्मक आपण खूप म्हणतो, पण हे म्हणजे मला असं वाटतं की लोक काही प्रवचन देतात त्याही पलीकडे जाणारं प्रत्यक्ष आयुष्यात असं तुम्ही कसं काय करायचं. म्हणजे आपण अनेक वेळा खूप चांगल्या गोष्टी ऐकतो, पण त्या आपल्याला प्रत्यक्ष आयुष्यात त्याचं काय करायचं हे फार कमी लोक सांगतात. तर ते ही तिनं इतक्या स्वतःच्या सुंदर अनुभवातनं अगदी लालित्यपूर्ण मनापासून लिहून सांगितलंय, तेव्हा ते वाचताना मला ते नातं आड न येतं उलट त्याची मला असं वाटतं मदतच झाली की मला ती अधिक कळली. म्हणजे तिला इतकी वर्ष ओळखते तर मला असं वाटतं अरे ही मुलगी आपल्याला आता अधिक कळली आहे. त्यामुळे ती प्रस्तावना लिहिताना मला फार बरं वाटलं आणि माझ्या इकडनं ती मनापासून प्रस्तावना लिहिली गेली. नाही तर एरवी पुस्तकाला करून तिचंच हे अगदी काय म्हणतात ते एकमेव पुस्तक आहे की ज्याला मी प्रस्तावना लिहिली. म्हणजे ती प्रस्तावना समजत क्या बात आहे. या पुस्तकाची ओळख सगळ्यांना व्हावी, सगळ्यांनी ते वाचावं, किंवा ते महत्त्वाचं वाटल्यामुळे मला अगदी आनंद झाला. तिने मला सांगितलं की तिचे ते लेख पुन्हा एकदा सगळे वाचले आणि अक्षरशः 2-3 दिवसात ते लिहून टाकले. मला असं वाटलं नाही हे मला सांगायचं आणि हे सगळ्यांना समजलं पाहिजे. त्यामुळे मला अतिशय आनंद झाला, समाधान झालं. तिचं पुस्तक पहिलं येतंय हे तर अगदी अवर्णनीयच आहे. आणि आता सगळ्यांनाच मला स्वतःला तर आधी सुनंदाची माझी खूप माहिती होती, त्यामुळे त्यांची आठवण एकदम साहजिक आहे. पण आता तिने जे वर्णन केलं आणि तेव्हा असं वाटतं की तो आहेतच इथे म्हणून ते असणारच आहे. त्यामुळे सगळ्या हा एक फार छान आनंद सगळ्यांनी मिळून केलेला आनंद सोहळा आहे. डॉक्टर, तुम्ही सुद्धा यशोला अगदी लहानपणापासून बघत आलेला आहात. तिचा सगळा प्रवास, तिची धडपड याचे अत्यंत जवळचे असे तुम्ही साक्षीदार आहात. एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून हे पुस्तक आणि त्या पुस्तकाची ही लेखिका, त्यांची भूमिका तुम्हाला कशी वाटते? आत्ता माझ्या डोळ्यासमोर 1990 सालच्या मे महिन्यातली एक घटना आहे. काय झालं की मार्च 1990 मध्ये आम्ही ठाण्यामध्ये IPH इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल डेव्हलपमेंट या संस्थेची स्थापना केली आणि त्या संस्थेचं ब्रीदवाक्य होतं किंवा आजही आहे, सुदृढ मन सर्वांसाठी. संस्थेची स्थापना झाल्या आम्ही भारतामध्ये पहिल्यांदा स्किझोफ्रेनिया या आजाराचे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांची भारतातली पहिली परिषद घेतली आणि पुढच्या 1.5 महिन्यातच म्हणजे मे जून 1990ला एपिलेप्सी या आजारावरती ते पेशंट्स आणि त्यांचे नातेवाईक यांची भारतातली दुसरी परिषद आम्ही घेतली. पहिली परिषद निम्हॅन्समध्ये घेतली होती बँगलोरमध्ये एपिलेप्सी आजारावरची. स्किझोफ्रेनियावरची मात्र आम्ही पहिली घेतली. त्या परिषदेमध्ये केअर गिव्हर म्हणून आणि अनिलला बोलवलं होतं आणि तिथं मी पहिल्यांदा सुनंदाला ॲज अ केअर गिव्हर यशोच्या संदर्भामध्ये ते काय काय करतात, कसं करतात हे बोलताना पहिल्यांदा त्या व्यासपीठावरून मी ऐकलं. अर्थातच मी हे सगळं पाहत होतो दैनंदिन जीवनामध्ये, पण केअर गिव्हर म्हणून, एपिलेप्सीची केअर गिव्हर म्हणून सुनंदाचं ते मोस्टली पहिलंच शेअरिंग असणार आणि ते शेअरिंग मला आज आठवतंय. म्हणून माझ्यासाठी एक चक्र पूर्ण होत आहे आज काळाचं. ज्यांना क्रॉनिक न्यूरोसायकियाट्रिक प्रॉब्लेम्स आहेत, त्रास आहे, तसा स्किझोफ्रेनिया आहे, दुसरी एपिलेप्सी आहे, तर त्या सगळ्या मंडळींना आपण शुभार्थी म्हणतो. त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांना आपण शुभंकर म्हणतो. आपण पेशंट हा शब्द वापरत नाही. त्यावेळेला यशो शुभार्थी होती आणि अनिल सुनंदा शुभंकर होते. आज यशो शुभंकर झाली आहे आणि प्रवासाचे चक्र पूर्ण. हे माझ्यासाठी या पुस्तकाचं अगत्य आहे.
या पुस्तकामध्ये व्यक्ती ते कार्यकर्ती असा प्रवास आहे. शुभार्थीचं शुभंकर होणं हा प्रवास आहे. आणि शुभार्थीचा जेव्हा शुभंकर होतो तो फक्त आपल्या शुभार्थीची काळजी घेतो, कुटुंबातल्या शुभार्थीची काळजी घेतो. आज त्या पुढे गेलेला यशोचा प्रवास हा समूह शुभंकर होणं म्हणजे संवेदना गट, आणि या पुस्तकाच्या रूपाने ती आज समाज शुभंकर झालेली आहे. हा जो सगळा प्रवास आहे, या प्रवासामध्ये आपल्याला दिसणारा दृष्टिकोन या लेखिकेचा काय, तर सकारात्मकता हा आपण खूप लूजली शब्द वापरतो. आणि बऱ्याच वेळेला पॉझिटिव्ह थिंकिंग हे रिअलिस्टिक पण असलं पाहिजे हे विसरतो. थिंक पॉझिटिव्हली, पण त्याच्याबरोबरच थिंक रिअलिस्टिकली हे पण तितकंच खरं असतं हे आपण विसरतो. तिचा दृष्टिकोन असा आहे लिखाणातला की पॉझिटिव्ह आहे पण रिअलिस्टिक आहे. आणि तिची सकारात्मकता ना आक्रमक नाहीये, कारण आक्रमक असतील ना तर ते युद्ध झालं असतं. तिची सकारात्मकता कशी आहे, सौम्य आहे, सौजन्यशील आहे, वास्तवाशी असलेलं नातं न तोडणारी आहे, आणि त्याच्या मुळाशी अनिल आणि सुनंदा या दोघांमध्ये असलेली आस्था आहे. मला असं वाटतं की यशोला जे सगळे संस्कार दिले असतील अनिल सुनंदांनी, त्यातला एक संस्कार आजाराबरोबर मैत्रीचा संस्कार आहे, जो सुनंदाने तिच्या वागण्यातून कॅन्सर बरोबरच्या मैत्रीमधून स्वतःच्या वर्तणुकीतूनच सिद्ध केला. आणि दुसरा जो संस्कार आहे ना तो आस्थेचा. तर ती आस्था या पुस्तकात कशी दिसते, तर गंमत आहे बघा की प्रकरणं बघा त्यातली. घरामध्ये एपिलेप्सी असेल तर जे जे प्रश्नचिन्ह उभं राहील तुमच्या समोर, त्या त्या प्रश्नचिन्हाचं एकेका प्रश्नचिन्हाचं उत्तर एकेका प्रकरणामध्ये आहे. म्हणजे आपल्याला कळतं की ह्या मुलीला इतकी आस्था आहे ना त्या इतर शुभार्थी आणि शुभंकरांबद्दल की त्यांना लक्षात ठेवूनच हे पुस्तक उतरलंय, ते बेतलं नाहीये, ते उतरलंय. त्यामुळे ही तिची आस्था स्वतःचे अनुभव सांगताना खूप छान आहे. हा अनिलकडून आलेला गुण आहे लिखाणातला, बाबाकडून आलेला, की ना त्या बाबाच्या लिखाणामध्ये काय असायचं, प्रोसेस असायचा सगळा. आणि मग बाबाच्या लिखाणामधला आउटकम आहे ना तो बाबा नेहमी लेखक वाचकावर सोडून देतो. आता याच्यापुढे तुम्ही विचार करावा, हेच केलंय. म्हणजे बाबाने शैलीचा आशीर्वादात्मक हात तिच्यावरती हे सगळं लिखाण करताना ठेवला असावा अशी माझी अगदी खात्री आहे. त्यामुळं ती जेव्हा आपल्याला सांगते तो प्रोसेस उलगडून सांगते. तुम्ही जे थोडंसं ऐकलं ना आपण आता, तो द प्रोसेस उलगडण्याची सुरुवात आहे. आणि ते सांगत असताना ती कुठंच आपल्याला जितमया असं म्हणत नाही. युद्ध असलं तरच विजय असतो, मैत्री असली तर त्याच्या पुढे दाट मैत्रीच असते. आणि जिथं विजय नसतो तिकडे पराभव सुद्धा नसतो. हे आपल्याला या पुस्तकातून ती सांगते. आणि इतकं छान आहे ऑपरेशनवरची तिची सगळी ऑपरेशनच्या अनुभवातून ती कशी गेली, तिकडची कॅरेक्टर्स आपल्याला भेटतात, त्या सिस्टर भेटतात, ते राधाकृष्णन भेटतात ना आपल्याला. ते पुन्हा बाबा कशी आपल्याला माणसं भेटवतो, 2-4 ओळीमध्ये माणसं भेटवतो, तर तशी यशो आपल्याला माणसं भेटवते. आणि मग ती आपल्याला ना म्हणजे लर्निंग असतं ना, त्याला आपण काय म्हणतो समज, जे डीपर लर्निंग असतं त्याला म्हणतो आपण उमज, आणि ज्याला इन्साइट म्हणतात त्याला म्हणतो आपण बोध. तर आपल्याला हे पुस्तक तिन्ही गोष्टी देते, समज देतं, उमज देतं आणि बोध देतं.
आणि बोध याचा अर्थ आहे इन्साइट. इन्साइटफुल लर्निंग इज बोध. आणि याच्यामध्ये ती जेव्हा वैयक्तिक बोध आपल्यासमोर मांडते तेव्हा तो आपोआप समूह बोध होतो, तो समाज बोध होतो. अडचणीशी सामना कसा करावा, आरोग्यातल्या त्रासांशी सामना कसा करावा, याच्या बरोबरच जीवनाकडे कसं बघावं हे यशो आपल्याला सांगते. आणि ती कधी सांगते हेच आपल्याला कळत नाही. हे मला वाटतं या पुस्तकाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून आरोग्य शिक्षणाच्या क्षेत्रातलं मराठीतलं एक अपूर्व पुस्तक आहे. या पुस्तकाचं प्रकाशन ही एक अपूर्व घटना आहे. कारण प्रचलित वैद्यकीय मॉडेल जे आहे, आकृतीबद्ध जो आहे, तो बायोमेडिकल आहे. आणि एपिलेप्सी म्हणजे मेंदूचा आजार, न्यूरोलॉजिस्टकडे जायचं, त्यांनी दिलेली औषधं घ्यायची, पथ्य पाळायची आणि संपलं. याच्या पलीकडे जाणारा जो दुसरा सर्वसमावेशक असा आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे, त्याला म्हणतात बायोसायकोसोशल. तो दृष्टिकोन यायला पाहिजे असं सगळे म्हणतात, पण तो दृष्टिकोन मांडायचा कसा, त्यासाठी हे पुस्तक फार उपयुक्त आहे. त्याच्यामध्ये गोळ्यांकडे कसं पाहावं, ट्रीटमेंटकडे कसं बघावं हा बायोलॉजिकल भाग आहे. मनाने काय करावं हा सायकोलॉजिकल भाग आहे. आणि शुभार्थी शुभंकरांनी एकत्र यावं हा सामाजिक भाग आहे. तेव्हा हा इंटिग्रेटेड अप्रोच ऑफ लुकिंग टुवर्ड्स हेल्थ. अँड यू विल हॅव एन इलनेस, तुम्हाला आजार होऊ शकेल, पण यू विल नॉट ब्रिंग इलनेस इन द वे ऑफ बीइंग हेल्दी. तुमच्या आरोग्याच्या प्रवासात तुम्ही तुमच्या आजाराचा अडसर बनू देणार नाही. ही भूमिका या पुस्तकाच्या मागे असं मला वाटतं. व्याधीकडे मनानं कसं बघावं हे फार सुंदर डॉक्टर नेहमीच सांगतात. डॉक्टर तुम्ही मनाचेच डॉक्टर आहात, तर हे मन आणि एपिलेप्सी ह्यांचा काही संबंध असू शकतो का? आणि एपिलेप्सीच असं नाही, कारण एपिलेप्सी असेल किंवा मगाशी उल्लेख झाला स्किझोफ्रेनिया असेल किंवा कोड असेल, हे सगळे सोशल टॅबू असलेले आजार आहेत आपल्याकडे, की जे लपवण्याकडे माणसाचा कल जास्ती असतो. मग ते लपवताना थोडं प्रेशर येत आहे का, मग त्यामुळे आजाराचं प्रमाण, असं काही त्याच्यामध्ये नातं आहे का, हे ऐकायला नक्की आवडेल. मोठाच विषय मन आणि एपिलेप्सी यांचं नातं थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो. आम्ही डॉक्टर मंडळी काय म्हणतो की एपिलेप्सी हा मुळात मेंदूचा आजार आहे. आपण काय, आम्ही त्याला असं म्हणतो की इट्स अ ट्रान्झियंट डिसरिथमिया. ट्रान्झियंट म्हणजे तात्पुरता, डिसरिथमिया म्हणजे काय, लय विक्षेप, लय भेद. आपला मेंदू हा लयीत चाललेला असतो आणि मेंदू लयीत चाललेला असतो म्हणून शरीर लयीत चाललेलं असतं. या लयीमध्ये विक्षेप येतो म्हणजे डिसरिथमिया. आणि ट्रान्झियंट म्हणजे तात्पुरता. हा शब्दार्थ झाला. अगदी सोप्या शब्दात मेंदू मधलं तात्पुरतं शॉर्ट सर्किट म्हणजे सगळ्यांना कळेल. पण हा झाला तुम्ही त्याचा एक टेक्निकल तांत्रिक भाग सांगितला. पण हा जो अनुभव असतो जो आमच्या शुभार्थींना येतो, त्या अनुभवामधला गाभा आणि त्यामधला त्रासाचा भाग कोणता आहे नेमका, अनेक आहेत, पण त्यातला मूलभूत भाग असा आहे. बघा, आपण सगळ्यांनी ना आपल्या जागृतीला म्हणजे कॉन्शियसनेसला गृहीत धरलंय. वी ऑल बिलीव्ह अँड वी टेक ग्रांटेड की वी आर कॉन्शियस. ही आपण पकडलेली धरलेली सवयीची आणि विसरलेली गोष्ट आहे की वी आर कॉन्शियस. कारण ती इतकी सवयीची झाली ना की ती आपण विसरून गेलो की वी आर कॉन्शियस. इतकं आपण कॉन्शियसनेस जागृतीला गृहीत धरलंय. आणि आपण काय म्हणतो, झोपतो म्हणजे तेवढ्या पुरतं आपला कॉन्शियसनेस नसतं, पण आपल्याला कळतं आता जांभई आहे, आता तो झोप येणार आहे. झोपेतून आपण उठतो, तेही आपण गृहीत धरलं असतं. तर या गृहीत
धरलेल्या गोष्टीवरचा कंट्रोल जाणं म्हणजे एपिलेप्सी. जी गोष्ट तुम्ही श्वासा इतकी गृहीत धरली आहे बघा, त्या गोष्टीवरचं तुमचं कंट्रोल जाणं. तुम्ही कुठेही असाल, काहीही करत असाल, ते पुस्तकाचा भाग वाचताना नितर मगाशी म्हणाली ना ती की काही सेकंद काही मिनिटं, हो ती काही सेकंद काही मिनिटं, दॅट इज क्लॉक टाइम, दॅट्स नॉट इमोशनल टाइम. त्याच्यानंतर तुमच्या इमोशन्सचं काय होतं, त्या रिकव्हरीमध्ये काय होतं, नंतर जेव्हा तुम्हाला कळतं की अरे मोमेंटरी लॉस ऑफ कॉन्शियसनेस झाला होता, तेव्हा तुमच्या मनात येणारं जे भावनांचं वादळ असतं तिथं काय होतं, तिथं मन चालू होतं. म्हणून मन आणि एपिलेप्सी ह्याच्या हा जो हादरवून टाकणारा भाग असतो ना, त्याच्यामुळे मनाचा सुद्धा डिसरिथमिया होतो. जसा मेंदूचा डिसरिथमिया आणि त्याच्यातून होणारा मनाचा लयविक्षेप. मनाचा लयविक्षेप म्हणजे काय? मन म्हणजे काय? विचार, भावना आणि वर्तन ह्यांचा लयविक्षेप. सो इट इज अ डिसरिथमिया ऑफ थिंकिंग, फिलिंग अँड बिहेवियर. आता ही थिअरी झाली. आपण प्रत्यक्ष आता उदाहरण घेऊ, जे आपला एक शुभार्थी घेऊया एपिलेप्सीचा. तो काय म्हणतो, माझा आता काय होणार, माझा कॉन्शियसनेस वरचा कंट्रोल नाहीये, माझं काय होणार. बरोबर? कुठली भावना निर्माण झाली? भीती, असुरक्षितता. हे मलाच का? विचाराला भावना निर्माण कुठली झाली? खंत, डिप्रेशन. व ह्या सगळ्याचा वर्तनावरती परिणाम कसा होणार की यार आता हे लागलं आयुष्यभर वाटायला, ते औषधांना कधी घ्यायला लागणार, शिक्षा आहे. मग जर शिक्षा नावाचा विचार आणि ती भावना आली की गोळ्या घ्यायचा कंटाळा. गोळ्या घ्यायचा कंटाळा म्हटला की आम्ही त्याला इंग्रजीत सगळे डॉक्टर लोक म्हणतो नॉन कंप्लायन्स विथ ट्रीटमेंट, की बिघडली मेंदूची लय. बघा चक्र कसं आहे, मनाचा डिसरिथमिया, मेंदूचा डिसरिथमिया, मेंदूचा डिसरिथमिया, मनाचा डिसरिथमिया. हे आहे एपिलेप्सी आणि मनाचा नातं. हा लय विक्षेप दोन्ही बाजूने चालू राहतो आणि मग त्यामुळे काय होतं, माणसाची स्वतःकडे पाहायची दृष्टी कलुषित होते, इतरांकडे पाहायची दृष्टी कलुषित होते, जगाकडे पाहायची दृष्टी कलुषित होते, स्वप्रतिमा क्षीण होत जाते. सेल्फ इमेज ज्याला आपण म्हणतो, ती सेल्फ इमेज हळूहळू अस्थिर बनते. आपण खूप नकारात्मक पद्धतीने स्वतःकडे पाहायला लागतो, स्वतःला हीन मानायला लागतो, न्यूनगंड जन्माला येतो आणि स्वतःची गुणवत्ता असूनही ती प्रकाशामध्ये येत नाही. म्हणजे हा लयविक्षेप मनाचा जितका वाढत जातो त्याचा पुन्हा परिणाम मेंदूच्या डिसरिथमियावरती होतो. आणि म्हणून आपल्या लक्षात येईल की जे आपण म्हणतो की ओनली बायोमेडिकल अप्रोच इज इनकम्प्लीट. फक्त गोळ्या देऊन एपिलेप्सीची ट्रीटमेंट होत नाही. तर त्या गोळ्या हातावरती घेत असताना रोज सकाळ संध्याकाळ माणूस मनाशी काय म्हणतो, त्याच्या मनात कोणत्या भावना येतात, त्यावरती त्याची गोळ्या तोंडात टाकण्याच्या कृतीची सुद्धा क्वालिटी अवलंबून असते. देयर इज अ क्वालिटी. तुम्ही गोळ्या कशा घेता याची पण क्वालिटी असते आणि ती जी क्वालिटी असते ना त्याच्यावरती मग तुमची जीवनदृष्टी असते आणि त्या जीवनदृष्टीवरती लय असते आणि ती नसेल तर लय विक्षेप असतो. म्हणून हा जो सर्वंकष उपचाराचा भाग आहे त्याच्यामध्ये मन येतं. फक्त आमच्या शुभार्थीचं नाही, शुभंकरांचं मन येतं, समाजाचं मन येतं. स्वतः शब्द वापरला स्टिग्मा. स्टिग्मा म्हणजे तो कलंक. कलंक म्हणजे काय की ज्या वेळेला समाजाची वृत्ती या आजारांकडे पाहण्याची कलुषित असते, म्हणजेच कायपशास्त्रीय असते, लोकापवादावरती अवलंबून असते, त्याला आपण स्टिग्मा म्हणतो. आणि मग तो स्टिग्मा त्याच्यामध्ये भर घातली त्याने
की मग तुम्ही हळूहळू समाजामध्ये सुद्धा वावरताना लय हरवून बसता. त्यामुळे हा डिसरिथमिया मेंदूचा, मनाचा, सामाजिक व्यवहाराचा आणि आपली संवेदना फाउंडेशन ती जे काम करते ना, ती कसं करते बघा. मेंदूचा डिसरिथमिया कमी करण्यासाठी आपण आपले जे शुभार्थी असतात त्यांच्या नियमित उपचारासाठी आपल्या बजाज CSR सारख्या संस्थांच्या मदतीनं आपण रेग्युलर औषधोपचाराची व्यवस्था करतो. म्हणजे मेंदूचा, आता मी संवेदनाचा ट्रस्टी म्हणून बोलतोय बरं का. तर त्या वेळेला आपण त्यांच्या नियमित औषधोपचाराची सोय करतो. म्हणजे मेंदूचा डिसरिथमिया वी टेक केअर ऑफ दॅट. मग आपल्या सपोर्ट ग्रुपमध्ये मंडळी येतात, बाकीचे आपले कार्यकर्ते आणि यशोद त्यांच्याशी बोलतात. म्हणजे आपण मनाचा डिसरिथमिया टॅकल करतो. आणि मग या सगळ्या मंडळींना आपण व्यावसायिक अपॉर्च्युनिटी आल्या की तिथं पाठवतो, शिक्षणासाठी पाठवतो, मुख्य म्हणजे समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना नातीगोती पुन्हा एकदा जोडण्यासाठी प्रवृत्त करतो. आपली जी वधूवर सूचक ऍक्टिव्हिटी आहे ती काय, समाजाचा डिसरिथमिया काढण्यासाठी. बघा, संवेदनाचं काम एपिलेप्सी, मन आणि समाज आपल्यासमोर पटकन उभं राहील. धन्यवाद. डॉक्टर, तुम्ही म्हणलात हा शब्दशः अनुभव मी स्वतः घेतलेला आहे, कारण माझी मुलगी सुद्धा एपिलेप्टिक पेशंट होती आणि त्याच वेळेला माझा आणि यशाचा खरं पहिला संपर्क साधला. नारायणपेठेतल्या तिच्या ऑफिसमध्ये मी आले होते आणि तिथपासून आमची जी ओळख म्हणा, मैत्री म्हणा सुरू झाली. तर यश, आज गेली 18 वर्ष तू हे काम करते आहेस आणि इतकी वर्ष काम करताना तू त्या विषयाच्या संदर्भात इतर अनेक जे पैलू आहेत या सगळ्या पैलूंना तू स्पर्श करत काम करते आहेस, कार्यरत आहेस. खूप कौतुक वाटतं, कारण एखादं काम सुरू करणं खूप सोपं असतं, पण त्यामध्ये सातत्य, आणि ते सुद्धा 18 वर्षाचं सातत्य, ही खरंच खूप अवघड गोष्ट वाटते मला. पण 18 वर्ष तू हे काम करतेस तर निश्चित तुला याच्यातनं समाधान मिळतंय खूपच. आणि ते जे समाधान मिळतंय त्या समाधानाबद्दल पुस्तकामध्ये फार छान तू लिहिलेलं आहेस, त्याबद्दल नक्की ऐकायला आवडेल. ओके वीणा, मी पहिलं असं म्हणेन की आता जरी इथे माझं नाव घेतलं जात असेल आणि मी काम करते असं म्हणत असेल तरी हे कायम टीम वर्क आहे. आणि आमचा जो कोअर ग्रुप आहे तर आम्ही सगळे मिळून करतोय. आणि संस्था आहे, त्या संस्थेत सगळे असतात, नुसतं एक लीडर असून चालत नाही, तर ही सगळी संस्था आहे, त्यामुळे हे काम होत आहे असं मी म्हणेन. आणि आमच्या टीमचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की आमच्यापैकी प्रत्येकाच्या घरात एपिलेप्सी प्रत्येकाने कुठल्या ना कुठल्या तऱ्हेने पाहिली. तर त्यामुळे ती जी मनात हे येते की कंपॅशन असते की आपल्याकडे येणाऱ्या व्यक्तींशी आपण कसं बोलतोय, तर ती आत्मीयता सगळ्यांच्या मनात आहे आणि त्यामुळे आम्ही हे काम करू शकतोय. तर आता तो समाधान हा शब्द वापरला, तर त्याच्या मी थोडं आधी जाते त्याच्या अलीकडे, की जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा आम्हाला संस्थाचंच तेवढं असं निश्चित रूप नव्हतं, त्यामुळे देणग्यासुद्धा नव्हत्या. पण तू देणे समाजाचे हे प्रदर्शन भरवतेस आणि त्याच्यात वेगवेगळ्या NGOजना स्टॉल देते. आणि तर वीणानी आमची संस्था अगदी नवी असताना आम्हाला देणे समाजाचे मध्ये स्टॉल दिला आणि तेव्हा लोकांना याच्याबद्दल माहिती कळायला लागली आणि आम्हाला देणग्या मिळायला लागल्या. तरीसुद्धा मी त्याच्या पुढचंही सांगते की नंतर आम्ही आमच्या मनात मेडिसिन प्रोजेक्ट सुरू करायचं होतं की औषध मदत योजना. तर मला सोशल मीडियाचा त्याच्यासाठी खूपच उपयोग झाला आणि फेसबुकवर मी लिहिलं तर आज हे अजय साठे समोर बसले. तर बजाज कंपनीने माझे फेसबुक पोस्ट पाहून नंतर इतर हे सगळं करून ते आम्हाला अप्रोच झाले आणि आम्हाला त्यांनी मदत करणं सुरू केलं. तसंच मागे माझा अमर कुलकर्णी मित्र बसला आहे, त्याची ऑइल ही संस्थासुद्धा आम्हाला मदत करते. तर ह्या संस्था जे आपणहून आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला जी मदत करतात त्यामुळेच आम्ही पुढे जाऊ शकतोय. आणि त्यातही मेडिसिन प्रोजेक्टच्या बाबतीत की आम्ही एखाद्या पेशंटला, एखाद्या एपिलेप्सी असलेल्या व्यक्तीला, शुभार्थीला जेव्हा 3 वर्ष मदत करतो आणि एक दिवस तो आमच्याकडे येतो, जसा नुकताच आला होता
तो मला सांगतो की ताई मला इतका आनंद झाला की आता डॉक्टरांनी माझ्या सगळ्या गोळ्या बंद केल्या, म्हणजे गेली 3 वर्ष मला फिट नाही, तर मला आता तुमची मदत नाही लागणार. हे जे त्याच्या चेहऱ्याचा जो आनंद आहे ना, तर हा लाख मोलाचा आहे असं मला वाटतं. किंवा एखादी लातूरून बाई 3-4 वर्षापूर्वी आमच्याकडे आलेली असते की एवढंसं पोर असं कमरेला लावून एवढे मोठमोठी पिशव्या घेऊन रडत येते इथे. मग ती आम्ही बघतो की तिची एकटी आली, अशी आली, आम्ही तिच्यासाठी चहा मागवतो, खायला मागवतो वगैरे, आणि मग तिला मेडिसिन हेल्प सुरू करतो. आणि मग त्याला आता 4 वर्ष झाले, तो मुलगा इतका बरा आहे आणि त्याच्या आता गोळ्या बंद झाल्या, तर अजून काय पाहिजे आयुष्यात. तर हे समाधान. तर मला वाटतं की हे खरं समाधान आहे ना, की त्यामुळे माझं आणि माझ्या सगळ्या कलिग्सचा आमचा एक एन्जॉयमेंटची कल्पना सुद्धा बदलत चालली आहे. म्हणजे तुम्हाला काय हजारो रुपयाच्या साड्या घ्यायच्यात का, किंवा एवढे हिऱ्याचे आणि दागिने वगैरे घ्यायचेत का, तर नाही. तुम्ही या समाजात तुम्ही बघताय की ही जी माणसं येत आहेत ती महिन्याला 1000 रुपये औषधाचे नाही खर्च करू शकत आहे. तो खरा समाज आहे आणि त्याच्याबरोबर आपण काम करतोय. त्यामुळे हे सगळं काम आम्हाला खूप वेगळा दृष्टिकोन देत आहे आणि खूप वेगळं समाधान देत आहे. त्याचबरोबर जसं आमचं एपिलेप्सी मॅरेज ब्युरो आहे, तर त्याच्यात नाही एखाद्या ह्याचं लग्न झालं आहे आणि ते खूप खुश आहेत, तर हा केवढा मोठा आनंद आहे. तर मी आणि माझे सगळे कलिग आम्ही नेहमी म्हणतो की आम्ही रात्री सुखाने झोपू शकतो. बस एवढंच म्हणायचं. खरं आहे. जगामध्ये सगळ्यात सुंदर गोष्ट काय असेल तर ते दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती फुललेलं हास्य बघणं, आणि त्याहून जास्त सुंदर काय असेल तर ते हास्य तुमच्यामुळे फुललेलं आहे. ही खरोखर एक खूप मोठी गोष्ट मला वाटते. पुन्हा एकदा चंपानेरकर सर तुमच्याकडे येते मी की हा पुस्तक छापायचा तर तुम्ही निर्णय घेतला, ते पुस्तक आज प्रकाशितही झालंय आणि आजपासून त्या पुस्तकाचा आता पुढचा प्रवास सुरू होतोय. सर्वसामान्य माणसांसाठी सुद्धा हे पुस्तक उपयुक्त ठरू शकतं का, हा एक प्रश्न मला वाटतो. आपण जे पॉझिटिव्हिटीबद्दल बोलतोय त्या संदर्भात मी विचारते, आणि पुढचा प्रश्न त्याला जोडूनच असा आहे की आज चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी उपस्थित आहेत, ज्यांनी ह्या पुस्तकाचं मुखपृष्ठ अत्यंत सुंदर आणि खरोखर बोलकं असं बनवलेलं आहे. तर ते पण आम्हाला ऐकायला आवडेल. पहिल्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मी यशोनी जो आता ह्याचा आर्थिक भाग आणि डोनेशनविषयी बोलली, तर पुस्तकातलीच गोष्ट सांगतो की यशोदा जेव्हा विचार करत होती अशा प्रकारचं एक फाउंडेशन संवेदना किंवा एपिलेप्सी मदत गट चालू करण्याचा, तेव्हा ती अर्थातच तिची आनंद नाडकर्णी ही घरातलीच व्यक्ती होती जवळजवळ. तेव्हा त्यांचं मला वाटतं मार्गदर्शन घेण्याकरता ती गेली होती. तर पहिला डोनर हे आनंद नाडकर्णी आहे त्या संवेदना. आता तुम्ही जो प्रश्न की हे पुस्तक सर्वसामान्यांसाठी आहे का, मला तर पुस्तक वाचून असं वाटलं की हे पुस्तक आहे ते प्रत्येक म्हणजे ज्यांना हा त्रास आहे किंवा ज्यांच्या संपर्कात अशी काही हे त्रास आहे, म्हणजे इन्व्हर्टेड कॉमा मी म्हणतो, त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. कारण एवढे आस्पेक्ट्स ह्याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि एपिलेप्सीच्या अनेक पैलूंची अशी टेक्निकली ती त्याला हे झालेली नाही आहे, काय म्हणतो ॲड्रेस केलेली प्रश्न. तर तिने खूप अगदी मानवतेच्या भूमिकेतून ते सगळं पाहिलेलं आहे आणि त्याप्रमाणे पुस्तक लिहिलेलं आहे. केवळ माझे अनुभव आहेत किंवा मला ज्ञान आहे हा त्याच्यामध्ये भावच नाही आहे, तर अक्षरशः त्या भूमिकेत जाऊन ते लिहिल्या. अर्थात तिला तो अनुभव पण होता, पण त्याचबरोबर मला वाटतं आवश्यकता आहे ती नुसतं अनुभवून उपयोग नाही आहे, परंतु दुसऱ्याच्या व्यथा काय असू शकते ह्याचा एक विचार करावा लागतो. दुसरा विचार ह्याच्यामध्ये आहे. अगदी सर्जरीपासून औषधोपचारापासून घरात वातावरण कसं असावं ह्याच्या प्रत्येक गोष्टीचं ह्याच्यामध्ये ॲड्रेस केलेलं आहे आणि सर्वसामान्य माणसाला कळावं अशा भाषेत केलेलं आहे. मी मगाशी म्हटलं की त्याला एक थोडं साहित्यिक मूल्य आहे या लिखाणाला. त्यामुळे पुस्तक पोहोचवणं हे जास्ती
सोपं आहे. आणि तिसरी गोष्ट आहे की ग्रामीण भागाची म्हणजे की ह्याच्यामध्ये अनेक केसेस त्यांनी दिलेले आहेत यशोनी, की ग्रामीण भागातले लोक येतात. आता ह्याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा भाग असतो की आपल्याकडे ही एपिलेप्सीचे अटॅक येतात. त्याला शास्त्रीयदृष्ट्या बघितलं जात नाही. देवीचा कोप आहे, अशा काही अंधश्रद्धा आहेत. तर त्या अंधश्रद्धेविषयी पण यशोदानी यांनी ॲड्रेस केलेला आहे. आणि त्याच्यावर औषधोपचार करण्यापेक्षा लोक भरतात कोणतेतरी मांत्रिक वगैरे आणून हे करतात. तर त्या सगळ्या अंधश्रद्धांचं मला वाटतं याच्यामध्ये त्यांनी निराकरण केलेलं आहे. तेव्हा मला वाटतं की सर्वसामान्य माणसं, ग्रामीण क्षेत्रातल्या माणसाला सगळ्यांना उपयोगी असं हे पुस्तक आहे. फक्त पोचलं पाहिजे पुस्तक. रोहन प्रकाशन प्रत्येक शक्य तेवढा सगळा प्रयत्न करेल हे पोचवण्याचा. आणि इतर जणांनी मला जसं यशोदानी पण सांगितलं की बाबा अशा ठिकाणी आपण पुस्तकाची माहिती पाठवली तर त्याचा उपयोग होईल पुस्तकाच्या प्रसारासाठी. तर तो आम्ही निश्चितपणे करू. आता मुखपृष्ठाविषयी बोलतो. पुस्तकाचं, कोणत्याही पुस्तकाचं मुखपृष्ठ करण्याकरता कोणाला द्यावं ह्याचा नेहमी एक विचार केला जातो. खूप विचारपूर्वकरित्या हा निर्णय घेतला जातो. आणि रोहन प्रकाशन मुखपृष्ठाविषयी खूपच कॉन्शियस आहे की मुखपृष्ठ कसं असावं. ते फक्त असं खूप अट्रॅक्टिव्ह असं मला वाटत नाही. तर मला वाटतं विषयाला न्याय देऊ शकेल आणि विषय त्या चित्रांनी पोचवू शकेल, रीच होऊ शकेल अशा दृष्टीने ते साकारलं गेलं पाहिजे. तर ह्या पुस्तकाचा जेव्हा स्क्रिप्ट वाचून मी विचार केला तेव्हा माझ्यापुढे चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या दुसरा कोणतंही नाव नव्हतं. आणि चंद्रमोहन पुढे मी जेव्हा शेवटी प्रस्ताव ठेवला की असं असं आपल्याकडे विषय आहे तर तुम्हाला स्क्रिप्ट पाठव, मी बघतो, करतो. आणि मी खरं सांगतो की चंद्रमोहनकडून आमची अनेक उत्तम आणि उत्तमोत्तम अशी मुखपृष्ठ झाली आहेत चंद्रमोहनकडून. पण तरी पण काही मुखपृष्ठ आपल्याला जास्ती आवडतात. त्यांनी केलेल्या मुखपृष्ठांपैकी काही मुखपृष्ठ आहेत ती आपल्याला जास्ती आवडतात. तर त्या अशा काही निवडक पुस्तकांपैकी चंद्रमोहनने साकारलं आहे. चंद्रमोहनचं वैशिष्ट्य हे आहे की तो त्या विषयाचा खूप विचार करतो. विषयाला त्याचं हँडलिंग कसं करावं. ह्या पुस्तकाकडे पहिलं जेव्हा मला त्यांनी पाठवलं तेव्हा माझ्या मनात एक प्रसन्न भाव असा निर्माण झाला. म्हणजे त्यांनी त्याची कलर स्कीम, त्याला ती थीम केली, कन्सेप्ट केला, तो विषयाचा विचार करून त्याचा अभ्यास करून केला. ही गोष्ट अगदी निर्विवादपणे सत्य आहे. पण त्याचबरोबर मला असं वाटतं की त्याचा ॲपियरन्स अतिशय प्रसन्न करणारा असा आहे. आणि ती मैत्री दिसते त्याच्यामध्ये. हो. आणि या विषयाला ही भावना मनात निर्माण होणं ही जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. तर त्या दृष्टीने चंद्रमोहननी या विषयाला अतिशय योग्य असा न्याय दिला आहे असं म्हणतात. सानिया तुमच्याकडे येते परत. तुम्ही काउन्सिलर आहात तेव्हा साहजिकच स्किझोफ्रेनिया असेल, एपिलेप्सी असेल, अशा वेगवेगळ्या समस्या घेऊन लोक तुमच्याकडे येत असतील. तर ह्या समस्या ज्या वेळेला तुमच्याकडे घेऊन लोक येतात त्यावेळेला जुन्या पिढीचा त्या समस्येकडे बघण्याचा असलेला दृष्टिकोन आणि आताच्या नवीन पिढीचा असलेला दृष्टिकोन ह्याच्यामध्ये काही फरक, याच्यामध्ये काही तफावत जाणवते का? आता हा थोडा वेगळ्या तऱ्हेचा प्रश्न झाला. तसा फरक तर असतोच, दृष्टिकोन बघण्याचा असतो. एक तर जुन्या पिढीकडे आपण मगाशी ज्याबद्दल बोललो की काहीतरी कलंक या दृष्टीने बघतात. बहुतेक लोक मानसिक आजाराकडे तर निश्चितच कलंक अशा दृष्टीने बघतात. त्यामुळे त्याकडे पटकन मदत घेणं
थोडं लांबणीवर टाकतात किंवा जातही नाही आणि आले तरी मग त्यांना असं वाटत असतं की आपल्यात काहीतरी कमी आहे म्हणून हे असं काहीतरी झालेलं आहे आणि आपण कशी याची मदत घ्यायची आणि घेतली तरी त्यांचा सगळा तो आत्मविश्वास आणि त्यांची स्वतःबद्दलची प्रतिमा ही सगळी कमी झालेली असते. नवीन पिढीकडे आता थोडं एक जास्त तऱ्हेनं एक सजगता आल्यामुळे निदान मानसिक आजाराकडे सुद्धा शारीरिक आजारासारखंच बघितलं पाहिजे आणि ते बरं होऊ शकतं त्याबद्दल आपण काही करू शकतो अशा भावाने मी येतात ती लोक त्यांना असं वाटत असतं की आपण याबद्दल काहीतरी करू शकतो. जसं ताप आला की आपण डॉक्टरकडे जातो असं एखादा आपल्याकडे मानसिक आपल्याला काही असतील काही व्याधी असतील तर त्यासाठी आपण एखाद्या काउन्सिलरकडे गेलं पाहिजे. तेव्हा हा फरक तर असतोच. तर मला असं वाटतं की या संदर्भात सुद्धा तिनं जे ते पुस्तकात लिहिलेलं आहे आणि हा जो प्रत्यक्ष अनुभव आहे की याकडे मी कसं पाहिलं मग याकडे माझ्या आईवडिलांनी कसं पाहिलं मग याकडे मला काय मी शिकत गेले मग आजूबाजूच्या माझ्या येणाऱ्या अनुभवांकडनं काय शिकत गेले तर मला असं वाटलं की यातनं मला सुद्धा काही छोट्या छोट्या गोष्टी अशा कळल्या की जी मी माझ्या समुपदेशनाच्या अनुभवात वापरू शकेन. तर त्यामुळे खरोखरच मला असं वाटलं की हे खरं आहे. जे प्रवीण म्हटलं मगाशी तसं की आपण थिअरी अशा दृष्टीनं खूप गोष्टी सांगतो पण ते प्रत्यक्ष आयुष्यात कसं आणायचं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि त्यासाठी अशा छोट्या छोट्या टिप्स फार उपयुक्त असतात आणि त्या खरोखरच मला मिळाल्या. म्हणजे उद्या मी असं म्हणू शकते की हो ही माझी एक मैत्रीण आहे आणि तिनं हे अशा अनुभवातनी ती गेलेली आहे आणि हे सगळं प्रत्यक्षात घडलेलं आहे त्यामुळे याचा नक्कीच तुम्हाला उपयोग आहे की तुम्ही असं करू शकता. तेव्हा हे जे मला मिळालं ते मला हिच्या पुस्तकात मिळालं तेव्हा मला फार छान वाटतं. खूप शुभेच्छा मुखपृष्ठ अशी आणखी एक गोष्ट सांगतो. पुस्तक होण्याच्या आधी काम चालू असताना आधी असताना तिने विचारलं की तुम्ही मुखपृष्ठ कोणावर सोपवणार आहात तर मी म्हटलं मी चंद्रमोहनवर सोपवणार आहे. हो का माहिती तिला समाधान होतं की चांगली गोष्ट आहे पण एवढंच बघा म्हणजे असं मुखपृष्ठ मेंदूचं वगैरे असं चित्रण तर मी तिला सांगितलं की मी काय चंद्रमोहनला असं सांगू शकणार नाही पण मला विश्वास आहे की तो मेंदूची चित्र काढणार नाही तर स्वतःचा मेंदू वापरून पण खरोखरच ते जे मुखपृष्ठ केलंय सर ते विडतं आणि नुसतं बघितलं की कळतं की काय आतमध्ये कंटेंट असेल ते खूप सुंदर झालंय मुखपृष्ठ. पुन्हा एकदा यशोकडे येते. यशो तुला लहानपणापासूनच आईबाबानं या आजाराकडे बघण्याची एक मैत्रीपूर्ण अशी दृष्टी दिली. त्या सगळ्या तुझ्या अवघड काळामध्ये मुक्तानं तुझा हात घट्ट धरून ठेवला अजूनही धरून ठेवलेला आहे पुढेही असणारच आहे हातात हा. पुढे मोठी झाल्यानंतर किंवा तुझ्या आयुष्यामध्ये पराग आल्यानंतर त्याने जी काही तुला खंबीर साथ दिली आहे ना खरोखर इतकी खंबीर साथ दिली आहे परागनी की ही आजारी असताना स्वयंपाक करण्यापासनं ते ऑपरेशनला सामोरं जाण्यापर्यंतचा आत्मविश्वास परागनं यशोला दिलेला आहे आणि आत्ताची जी यश दिसतेय ते त्याचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये आहे. इतकं समर्थ साथ यश परागने दिली आहे आणि खूप पराग मला तुझं ह्या बाबतीत कारण जर का अशी दुर्मिळ उदाहरण आहे खरोखर अशी जर का सपोर्ट सिस्टीम घरामध्ये असेल ना तर मला वाटतं त्या आजारांनी जी व्याधी पीडित जी व्यक्ती आहे तिचा निम्मा आजार घरामध्येच बरा होणार आहे. तर अशी ही जी काही तुमची सपोर्ट सिस्टीम तू घरात केलेली आहेस किंवा तुमच्या दोघांचं जे साहचर्य आहे ना इतकं सुंदर तिने उलगडलं आहे त्या प्रकरणामध्ये पहिल्याच प्रकरणामध्ये थोडंसं सांग ना त्याबद्दल. एक तर मला परागने घरीच बजावले माझ्याविषयी काही बोलू नको पण मी काही त्याचं ऐकणार नाही. वीणा तू म्हणतेस ते अगदी खरं आहे की मी स्वतःला खूप 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 लकी समजते की आपण कोणाच्या पोटी जन्माला येतो हे आपल्या हातात नसतं. तर मला पालक खूप छान मिळाले आणि लहानपण खूप छान गेलं पण पराग मिळाला तर त्याच्यामुळे तुमचं लहानपणापासून जे सुरू झाले ते तुम्हाला नंतर हे साथ मिळणं फार महत्त्वाचं असतं आणि एखादी NGO सुरू करणं आणि त्याच्या पाठीशी उभं असणं तर हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं की आता माझी कलिग राधिकाला माहितीच आहे की आम्ही जेव्हा सुरू केलं तर आम्हाला कुठलीही देणगी नव्हती की
मदत करत होते. तर त्याच्यामुळे आणि त्यांचा पाठिंबा होता, त्यामुळे आम्ही संस्था चालवू शकत होतो. ही आर्थिक बाजू झाली. पण आर्थिक बाजू ही महत्त्वाची असते खूप वर्ष, कारण ती तशी मदत झाली. आणि नुसतं तेवढंच नाही तर अगदी रिक्षाने जा, म्हणजे इतकं होत होतं आमचं की अगदी गावभर बेल घालायला जा, हा जो बाबा शब्द वाक्य वापरायचा ते आम्ही गावभर बेल घालत यायचो या सपोर्ट ग्रुपचा प्रचार करण्यासाठी. ते सगळं आम्ही केलं. तर हे नुसतं तेवढंच नाही, पण त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची बेसलाईन होती ती प्रेम. तर ते प्रेम इतकं सुंदर असतं की त्याच्यामुळे त्याच्यापुढे तुम्हाला अजून काही लागत नाही आयुष्यात. म्हणजे ती माझी संपत्ती आहे आयुष्यातली असं मी म्हणेन. हे जे प्रेम आहे की आईबाबांचं आणि पराचं, ही खरोखर इतकी की त्याच्यापुढे पैसा नगण्य वाटतो. म्हणजे मला माहिती आहे जगायला तुम्हाला पैसा लागतो, पण त्यापेक्षा फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं की अगदी कुठली आणखीन एक गंमत म्हणजे इथे मी अजून एक उल्लेख करते की माझा साप्ताहिक सकाळमध्ये जो लेख आला होता, जे मी पुस्तकात त्या लेखाविषयी सुद्धा सविस्तर लिहिले, त्यातल्या संध्याताई टाकसाळे इथे आल्या आहेत. आणि मला खूप वाईट वाटतं की आज सदा काका या कार्यक्रमाला नाही आहे, कारण त्या दोघांनी मला एवढा छान पाठिंबा दिला की एका दिवाळी अंकात 10,000 शब्दांचा लेख यावा, हे त्यांनी पूर्ण लेख छापला होता. आणि त्या लेखामुळे माझ्या लेखनाची सुरुवात झाली. तर त्या लेखात मी जितक्या सहज परागबद्दल लिहिलं होतं तर मला 500हून अधिक पत्र आली. आणि लोकांनी त्याच्यावर गायकांनी लिहिलं होतं की तुला इतका सत्यवान नवरा कसा मिळाला, असं पोस्टकार्डवर लिहून पाठवलं होतं. आणि असं त्याच्याविषयी म्हणजे लोकांनी माझं कौतुक कमी आणि त्याचं कौतुक जास्त केलं होतं. तर त्याच्यावर त्याला कुठल्याही ह्याच्यात याबद्दल विचारलं की तो म्हणायचा की त्यात काय विशेष, सगळ्या नवऱ्यांनी हे केलंच पाहिजे. आत्ता सुद्धा आम्ही कारने येताना बोलत होतो तर तो म्हणतो की त्यात काय एवढं विशेष, हे मी पुरुष आहे का बाई आहे हे महत्त्वाचं नाही, आपण दोघं एकमेकांसाठी त्यामुळे हे करायलाच पाहिजे हवं. तर हा त्याच्यातला एक खूप फॉरवर्ड हे आहे असं मला वाटतं आणि तो फार सुंदर आहे असं मला वाटतं. नक्कीच आहे. एकच फार छान बोलली. ही बोलत असताना मला काय आठवलं तेवढं सांग. यशोचं नवं ऑपरेशन झालं होतं आणि ते दोघे जण परत आले होते. बाबाने एक यशो आणि परागचा फोटो काढला होता. हा, तो या पुस्तकात आहे. तो जो माझ्या डोळ्यासमोर रंगीत आहे. त्या फोटोचं वैशिष्ट्य असं की तिच्या डोक्यावरती एकही केस नाहीये, तो त्या ऑपरेशन नंतरचा. आणि ह्या दोघांचा फोटो आहे. तर तो फोटो म्हणजे या दोघांचं नातं आहे. आणि ते जसं होतं त्याच्याही पेक्षा खूप जास्त दाट झालंय इतक्या वर्षांमध्ये. तेव्हा मला असं वाटतं की हा फक्त यशो आणि फक्त पराग नाही, आपण सगळ्यांनी या नात्याला सलाम करणं आवश्यक. खरं तर अशी चर्चा नाही म्हणणार, पण अशा आपल्या गप्पा अजूनही ऐकत राहाव्यात अशाच त्या रंगत आहेत. पण कुठेतरी घड्याळ वेळ दाखवते, त्यामुळे समारोपाकडे आपल्याला जायला लागणार आहे. अनिता अवचट संघर्ष सन्मान पुरस्कार ज्या वेळेला दिला जातो त्यावेळेला डॉक्टर तुम्ही पुरस्कारार्थींची फार सुंदर मुलाखत घेता. आणि ती मुलाखत किंवा ती त्यांच्याशी ज्या गप्पा आहेत त्या एका सुंदर अशा पॉझिटिव्ह नोटवरती संपलेल्या असतात. आज पण आपण असंच करूया का? आजची जी आपली समारोपाची जी एक पॉझिटिव्ह नोट आहे ती पॉझिटिव्ह नोट तुमच्याकडनं आम्हाला ऐकायला आवडेल आणि तिथेच आपण या कार्यक्रमाला थांबूया. धन्यवाद. चालेल. आत्ताच्या या सगळ्या आपल्या गप्पांच्या मध्ये संवेदना हा एक सपोर्ट ग्रुप आहे. तर मला वाटतं ते एक थोडा पैलू आपल्याला मांडायला पाहिजे सपोर्ट ग्रुपचा. कारण हे पुस्तक आहे ते सपोर्ट ग्रुप भोवती सुद्धा जसं ते गुंतलेलं आहे, ज्या आजाराभोवती जसं गुंतलं आहे तसं सपोर्ट ग्रुपच्या संकल्पना बरोबर सुद्धा हे गुंतलेलं आहे. तर सपोर्ट ग्रुप जो असतो ना त्याच्यामध्ये काय असतं तर डॉक्टर इज इंटरेस्टेड इन सिम्पटम, सपोर्ट ग्रुप इज इंटरेस्टेड इन स्क्रिप्ट. प्रत्येक शुभार्थी येताना जी स्क्रिप्ट घेऊन येतो स्वतःची ती सपोर्ट ग्रुपसाठी असते आणि डॉक्टरसाठी सिम्पटम असते, कारण सिम्पटम येते का नाही त्याप्रमाणे मी औषध देत असतो. त्यामुळे सपोर्ट ग्रुप ही खूप मोठी एक गोष्ट हिच्या आयुष्याचा भाग बनली आहे. ती या पुस्तकातही आहे.
आमचे जे शुभार्थी असतात एपिलेप्सीचे आणि शुभंकर असतात, त्यांना सल्ला सगळीकडून मिळतो, पण त्यांच्याशी संवाद साधला जात नाही. तो संवाद सपोर्ट ग्रुप त्यांना देतो. आणि हा संवाद कसा असतो तर तो समतल असतो. म्हणजे ह्या हृदयीचे हे हृदयीचे ते हृदय घातले असा असतो तो. बाकीचे सल्ले कसे असतात मला खूप समजतंय, तू आता ऐक माझं, असे असतात. त्यानंतर या सपोर्ट ग्रुप मध्ये अनुभवाचे बोल असतात. त्यामुळे आम्ही लोक डॉक्टर जे काही सांगतो पेशंटना त्याच्यापेक्षाही सपोर्ट ग्रुप मध्ये सांगितलं जातं ते जास्त फॉलो होतं. कारण त्याच्यातून गेलेली व्यक्ती ते सांगत असते. म्हणजेच सपोर्ट ग्रुप मधून रोल मॉडेल मिळतात, अनुकरणीय व्यक्ती मिळतात. सपोर्ट ग्रुप मधून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मिळतं. आणि सपोर्ट ग्रुप हा दबाव गट होऊ शकतो. परदेशांमध्ये एपिलेप्सी सारख्या औषधांच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी अनेक सपोर्ट ग्रुप कार्यरत आहेत. म्हणजे तो दबाव गट सुद्धा होऊ शकतो. आमचे शुभार्थी आणि शुभंकर यांचे इंटरेस्ट जपणार. आणि वैद्यक क्षेत्राला मर्यादित औषधनिष्ठ दृष्टिकोनातून बाहेर काढायचं आणि त्या व्यापक उपचार पद्धतीकडे न्यायचं, यासाठी सपोर्ट ग्रुप खूप मोलाचा आहे. एक खूप चांगली घटना काही गेल्या वर्षात घडतायत. यशोला वेगवेगळ्या एपिलेप्सी कॉन्फरन्सेस मध्ये बोलवलं जात आहे डॉक्टरांच्या. आणि ती गोष्ट मला खूप महत्वाची वाटते की ह्या सगळ्या न्यूरोलॉजिस्ट न्यूरोसर्जन्सच्या कॉन्फरन्सेस मध्ये सपोर्ट ग्रुप चालवणाऱ्या व्यक्तीला तज्ञ म्हणून बोलवलं जाणार. कारण ही व्यक्ती फक्त सपोर्ट ग्रुप घेऊन जात नसते, तर एक सर्वंकष असा वैद्यकीय दृष्टिकोन तिथं मांडत असते. तर सपोर्ट ग्रुप्स ही खूप महत्वाची गोष्ट आहे सगळ्या वैद्यक क्षेत्रात, हेल्थ सपोर्ट ग्रुप्स. आणि तो सपोर्ट ग्रुप ही जगते आहे, चालवत नाही. कारण सपोर्ट ग्रुप चालवणं हे नियोजनाचं काम आहे, सपोर्ट ग्रुप जगणं हे आस्थेचं काम. त्यामुळे ते या पुस्तकाचे खूप मोठं वैशिष्ट्य आहे. आणि शेवटी या सपोर्ट ग्रुप हे नेहमी आपल्या माणसांचं कुटुंब असतं. संवेदना हे आपल्या माणसांचं कुटुंब तर झालंच आहे. आणि या पुस्तकाच्या निमित्ताने त्या आपल्या माणसांच्या कुटुंबामध्ये संपूर्ण समाजाला यायचं आमंत्रण यशोने दिलेलं आहे. तेव्हा तू म्हणालीस की समारोप, माझ्या डोळ्यासमोर एक प्रश्न असा आला, एपिलेप्सी कडून यशो काय काय शिकली? सातत्य आणि स्वयंपूर्णता शिकली. गोळ्या घेण्यातलं सातत्य, सपोर्ट ग्रुप चालवण्यातल्या सातत्यामध्ये उतरणं, ऑपरेशन नंतर आलेली स्वतःची स्वयंपूर्णता इतर शुभार्थींपर्यंत पोहोचायला सुरुवात झाली. एपिलेप्सी कडून यशो कल्पकता शिकली, सर्जनशीलता शिकली. तिच्यामधला कलाकार आता समाजाच्या कॅनव्हासवरती आस्थेचं चित्र काढायला लागला. एपिलेप्सीनं यशोला जगण्याचा हेतू दिला. एपिलेप्सीच्या माध्यमातून यशोने स्वतःच्या जीवनाचा अर्थ मिळवला. एपिलेप्सीने यशोला तिच्यामधल्या संघटन कौशल्याची प्रचिती दिली. एपिलेप्सीने यशोला समाजाप्रती असलेलं दायित्व दाखवलं. आणि अशा प्रकारे एपिलेप्सी यशोच्या आत्मशोधाचं साधन बनते. आणि जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या आत्मशोधाचं साधन बनते तेव्हा आजार कुठे गेला? आजार वितळून जातो आणि उरते फक्त मैत्री एपिलेप्सीशी. धन्यवाद. मी फक्त 5 मिनिटं तुमची घेत आहे.
खरं म्हणजे आपला समारंभ संपलेला आहे, पण मी संवेदनाची प्रतिनिधी म्हणून उभी आहे. कारण बाकी सगळ्यांनी कौतुक केलं, पण आपल्या संवेदनातल्या आम्ही तिच्या मैत्रिणी मित्र यांनी तर तिचं कौतुक करायलाच पाहिजे. तर ही अशी आमची प्रिय यशो. जेव्हा तुझी आणि माझी पहिल्यांदी भेट झाली तेव्हाच तुझ्याबद्दल माझ्या मनात खूप आदर झाला, निर्माण झाला. त्या गोष्टीला खरे तर खूप वर्ष झाली नाही, फक्त 18च वर्ष झाली. पण या 18 वर्षात तुझ्या गोड बोलण्यामुळे असे वाटले की खूप वर्ष आपण दोघींना ओळखत आहोत. आणि हा अनुभव तुम्हाला सर्वांनाही आलाच असेल. अशी आपली यशो आमची ग्रेट मेंटॉर, गाईड, फिलॉसॉफर. आपल्या कामाबद्दल अतिशय पॅशनेट, अतिशय स्मार्ट, हुशार, तरतरीत, पण तितकीच केअरिंग आणि हळव्या मनाची. तिचा सहवास हा पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स देणारा, प्रत्येकाच्या मदतीला धावून येणारी जगमैत्रिणी, अनकंडिशनली तुमच्या पाठीशी असणारी. तिचे निकळ निराहस हास्य तुम्हाला तिच्या प्रेमात पाडणारे. यशो ही मला वाहत्या पाण्यासारखी वाटते. आपण विचारतो पाण्यात तुझा रंग कसा, तर ज्यात मिसळाल तसा. तशी ही यशो जिथे जाईल तिथे प्रत्येकाला आपलेसे करणारी. तिचे प्रसन्न व्यक्तिमत्व, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मिळवणारी. तिचा सगळ्यात मोठा गुण म्हणजे सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जाणे, अतिशय शांतपणे डिसिजन्स घेणे आणि तितक्याच तत्परतेने एक्झिक्यूट करणे, त्यामध्ये 100% प्रयत्न घालणे. तिच्या इतरही अनेक ॲक्टिव्हिटीज चालू असतात. मला नेहमी प्रश्न पडतो, ही एवढा वेळ कसा बरं काढते. कुठलंही लिखाण असो, चित्र काढणं असो, गाण्याचा रियाज असो, गाण्याचे क्लासेस, एक ना अनेक गोष्टी, अनेक मित्र मैत्रिणींना भेटणे आणि 24 तास मात्र संवेदनाचा विषय तिच्या डोक्यात मनात चालूच असतो. एवढी मोठी कमिटमेंट यशो तुझ्याशिवाय कोण दुसरे देणार. आई वडिलांचा वारसा चालवणारी यशो आणि मुक्ता आज हा मोठा आनंदाचा आणि कौतुकाचा सोहळा आहे, प्रसंग आहे तुझ्या आयुष्यातला. त्यांची आठवण येणे अगदी साहजिकच आहे, पण जिथे कुठे ते असतील तिथे ते आनंदित झाले असतील, तिथून ते भरभरून आशीर्वाद देतच असतील आणि त्यांच्या प्रेरणा कायम तुझ्या पाठीशी राहतीलच. आईबाबांप्रमाणेच आनंद काका भक्कमपणे तुझ्या पाठीशी उभे आहेत, तसेच सर्व नातेवाईक आणि आज हा एवढा मोठा मित्र परिवारही इथे आलेला आहे. आज मला खास कौतुक मगाशी वीणाने सांगितले त्याप्रमाणे परागचे करायचे आहे. जगातला सर्वोत्तम जोडीदार तुझ्या सर्व अर्थाने, पण तो जसा तुझ्या पाठीशी आहे तसा संवेदनाच्या पाठीशी आहे. तुझ्या आयुष्यातल्या अनेक चढउतारांमध्ये भक्कमपणे पराग पाठीशी असल्याने त्यातून तू बाहेर येऊ शकलीस. पराग यशोच्या सहवासातला मोठा काळ ते संवेदनाच्या कामाला देते, पण त्याबद्दल तू कधीच काहीच कंप्लेंट करत नाही. तुझ्या या पाठिंब्यामुळेच 18 वर्षापूर्वी लावलेले हे संवेदनाचे छोटेसे रोपटे आज एका मोठ्या वृक्षात रूपांतर झालेले आहे. ते केवळ तुझ्या परागच्या भक्कम पाठिंब्यामुळे. त्याबद्दल आम्ही संवेदनाचे सर्वजण तुझे अत्यंत आभारी आहोत. यशो, संवेदनाचे सर्वजण आम्ही तुझ्या या कौतुक सोहळ्यात सहभागी आहोतच. तुझा अत्यंत अभिमान आम्हा सर्वांना वाटतोच. तुझे असे भव्य दिव्य कार्य असे चारी दिशांना फैलत राहू. यशो नेहमी म्हणत असते, स्वप्ने बघावी, पण ती स्वप्ने मोठ्या प्रमाणात बघावी. तर तू बघत असलेली अशी स्वप्ने, मोठी स्वप्ने लवकर पूर्ण हो. आणि आपण मागे हे बोर्ड बघतो आहे, ती स्वप्ने या फुलपाखराप्रमाणे आकाशात उंच भरारी घेऊन अशी आमची सर्वांची इच्छा आहे. वी लव्ह यू यशो. आणि मग मी परागला विनंती करते की त्याने पण स्टेजवर यावं. आणि रश्मी, सुवर्णा, बापट सर आणि बोके सर यांनी पण यावं. आणि या दोघांचं कौतुक आम्ही संवेदना तर्फे करत आहोत.